हॅलो फ्रेंड्स, वेलकम यू ऑल ऑन विदर्भ आयएस अकॅडमीज ऑनलाईन प्लॅटफॉर्म. आज आपण काय डिस्कस करणार आहे तर चालू घडामोडीमधले काही इम्पॉर्टंट टॉपिक्स जे परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट असतील त्याला आज आपण डिस्कस करणार आहोत. ओके, तर पहिले आपण काय करू, एकदा ब्रीफ मी तुम्हाला इंट्रोडक्शन्स देते की आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय कव्हरअप करणार आहोत. ओके, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की आपल्याला आज काय काय म्हणजे एक्झॅक्टली आपल्याला कशावर फोकस करायचं आहे याचा एक आयडिया राहील. ओके, मी आता याच्यामध्ये न्यूज कशा कव्हरअप करणार आहे ते पहिले मी सांगते, पण त्याच्या पहिले काही स्टुडंट असतात त्यांना थोडंसं म्हणजे इन्क्वायरी असतात त्यांच्या रिलेटेड टू द कोर्सेस वगैरे. तर आपले जे काही कोर्सेस आहेत वगैरे जे काही आहे ते तुम्हाला कशावर बघायला मिळेल, विदर्भ आयएस अकॅडमीचं ॲप्लिकेशन आहे त्याच्यावर सगळे कोर्सेस तुम्हाला अवेलेबल मिळतील. ओके, आणि ह्या ज्या पहिले स्लाइड्स दाखवलेल्या आहे याच्यामध्ये तुम्हाला जी बुक्स आहेत आपले विदर्भ आयएस एवढेच नाही, याच्याही व्यतिरिक्त अजून पुष्कळ बुक्स आहेत ते पण आपल्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला अवेलेबल दिसेल. तिथून तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही परचेस करू शकता. ओके, आणि हे आपलं विदर्भ आयएस अकॅडमीचं ॲप प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे. ओके, तर आता आपण इथे एकदा थोडंसं बघून घेऊ की आज आपल्याला कोणकोणत्या टॉपिक्सला एक हात घालायचा आहे किंवा कोणकोणत्या टॉपिक्सला बघायचं आहे. ओके, त्याच्या पहिले मी एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन सांगते, कारण आता तुमचा पेपर 2-3 दिवसावर राहिलेला आहे. सो तुम्ही कशा लेवलनी याला फोकस करणार आहे, आजचं आपलं जे डिस्कशन्स असणार आहे टू द पॉईंट ॲज युज्युअल, कारण 2-3 दिवसाचा वेळ आहे त्याच्यामध्ये आपल्याला जेवढा आउटपुट घेता येईल त्याच्यावर आपण फोकस करणार आहोत. सो आपलं डिस्कशन त्याच अँगलनी असणार आहे. ओके, आता तुम्हाला मी दाखवल्यानंतर तुम्हाला कळेल की जे टॉपिक्स आपण कव्हरअप करतो आहोत ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तेच टॉपिक आपण इथं कव्हरअप करणार आहोत. ओके, लास्ट मोमेंटला तुम्हालाही वेळ नाही की ते सगळं बघून जायला, म्हणून आपण टू द पॉईंट आपण डिस्कस करणार आहे. तर मी एकदा तुम्हाला सांगते की आपले कोणकोणते टॉपिक्स या सेशनमध्ये कव्हरअप होणार आहे. पहिलं आता तुम्हाला G20 दिसला, त्याच्यानंतर वेगवेगळ्या अपॉइंटमेंट्स. आता अपॉइंटमेंट इंटरनॅशनल लेवलवरच्या काही ऑफिसेसवर अपॉइंटमेंट असू शकतात, अदरवाईज नॅशनल लेवलवर पण असू शकतात. ओके, या अपॉइंटमेंट तुम्हाला कव्हरअप करून मिळणार आहे लेक्चरमध्ये. सोबत आपण त्याच्याचमध्ये काय बघणार आहे, वेगवेगळे ऑपरेशन्स लॉन्च झाले, माहिती आहे ना, ऑपरेशन कावेरी, गंगा वगैरे असे ऑपरेशन्स लॉन्च झाले आणि ते यावर्षी न्यूजमध्ये होते, म्हणून मॅच द फॉलोइंग्स वगैरे मोस्ट ऑफ द चान्सेस आहे. आणि इंटरनॅशनलवर थोडासा प्रॉस्पेक्टिव्ह राहूही शकतो यावर्षी, थोडासा ट्रेंड बघायला गेला तर. स्पोर्ट्सच्या न्यूज तुम्हाला माहीत आहे की खेलो इंडिया गेम्स असतील, वेगवेगळे गेम्स वगैरे असतील, त्या स्पोर्ट्सबद्दल काही न्यूज असतील त्या पण आपण इथं कव्हरअप करणार आहोत. देन नेक्स्ट वन अवॉर्ड, ऑस्कर वगैरे. ऑस्कर तर आपण स्पेसिफिकली बघणार आहोत, पण तेच नाही त्याच्या व्यतिरिक्त पण जेवढे अवॉर्ड्स वगैरे देण्यात आलेले ते बघणार आहे. आणि मी मेनली पॉईंट ऑफ व्ह्यू करते आहे नॅशनल आणि इंटरनॅशनल न्यूज. म्हणजे मी पहिलेच तुम्हाला एक आयडिया देऊन देते की मी नॅशनल आणि इंटरनॅशनल न्यूजवर जास्त फोकस ठेवत आहे. येस, देन नेक्स्ट वन वेगवेगळ्या समिट झाल्या, तुम्हाला माहिती आहे SCOची समिट होते, जसं G20 यावेळेस समिट झालं. काही सांगता येत नाही की एखादा G20 सोबत अजून एखाद्या समिटबद्दल विचारू शकतात, कारण समिट सध्या खूप जास्त न्यूजमध्ये. मी तुम्हाला सांगेल एक आल्यानंतर त्या बघू. नंतर एक महत्त्वाचा प्रश्न प्रत्येक पेपरमध्ये जर तुम्ही आता जनरली बघायला गेले, ट्रेंड एक काय बघायला मिळतोय की ज्या पोस्टवर वुमेनची नियुक्ती होते ना त्या अजून महत्त्वाच्या बनतात, बरोबर आहे. म्हणून आपण वुमेन स्पेसिफिक पण बघणार आहेत की वुमेन इंटरनॅशनल पोझिशनवर वुमेननी कोणते पोझिशन्स वगैरे गेन अप केलेले असतील. त्यानंतर याच व्हिडिओमध्ये आपण मिलिटरी एक्झरसाइज पण लाईन बाय लाईन बघणार आहे. म्हणजे आता हे जे मी तुम्हाला टॉपिक सांगते याच्यामध्ये मी काय करेन, सपोज आता मी मिलिटरी एक्झरसाइज टॉपिक घेता, सगळ्या एका लाईनीत सगळ्या मिलिटरी एक्झरसाइजेस तुम्हाला बघायला मिळतील. नेक्स्ट रिपोर्ट आणि इंडेक्सेस बघू, तर मग रिपोर्ट आणि इंडेक्सेस वगैरे बघायला जाऊ तर सगळे रिपोर्ट इंडेक्सेस एकाच ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील. नंतर स्कीम्स आहेत, गव्हर्नमेंटच्या काही व्हेरी इम्पॉर्टंट स्कीम्सच्या आहेत त्या पण बघणार आहेत. ओके, आणि त्यानंतर काही इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे त्या पण यावेळेस न्यूजमध्ये, जसं की तुम्हाला माहिती असेल SCO न्यूजमध्ये, G7 वगैरे ह्या न्यूजमध्ये आहेत, तर त्या बघू. ब्रिक्स वगैरे जे न्यूजमध्ये त्याची तुम्हाला एक आयडिया मिळेल. सेन्सस 2011चा बघा दरवर्षी पेपरमध्ये इम्पॉर्टंट असणारच आहे जोपर्यंत नवीन सेन्सस येत नाही. त्यामुळे सेन्ससच्या पण मी तुम्हाला काही एकदम फॅक्च्युअल डिटेल्स असतात ज्या विचारू शकतात त्याच्यावर आपण एक हे टाकणार आहे, काही बुक्स ऑथर्स वगैरे असतात त्याचा एक अँगल घेणार आहे. आणि लास्टली GI. आता तुम्ही म्हणणार GI टॅगची लिस्ट खूप मोठी आहेत, बरोबर आहे. मग यातल्या आपण कोणत्या बघणार आहे, तर कॉमन सेन्स आहे की ज्या आत्ता मिळालेल्या आहेत त्याच्यावर प्रश्न पडणार आहे, म्हणून तुम्ही GI टॅग ज्या आहेत त्या पण आपण बघणार आहे. मग आता तुमचा प्रॉस्पेक्टिव्ह राहिला असेल की महाराष्ट्र लेवलच्या काही अपॉइंटमेंट वगैरे झाल्या असतील त्यासाठीही मी तुम्हाला सोल्युशन सांगणार आहे. पवन सरांनी आपल्या एक सेमिनार घेतला होता, त्याच्यामध्ये यूट्यूबवर हा जो सेमिनार आहे तो अवेलेबल आहे. तो पण सेमिनार जर तुम्ही याला सप्लिमेंट केला तर डेफिनेटली तुमचं करंट अफेअर एक चांगल्या लेवलवर
तुमचं कव्हरअप झालेलं दिसेल. सो आपण आजच्या लेवलमध्ये काय फोकस करत आहोत, तर आजच्या आपण सेशन्समध्ये मोस्टली नॅशनल आणि इंटरनॅशनल न्यूजवर हात घालणार आहे. मी पुढच्या महाराष्ट्र लेवलवरच्या अपॉइंटमेंट वगैरे झाल्या त्याही काही महत्त्वाच्या असतात, त्यासाठी पवन सरांनी लेक्चर घेतलेलं आहे. ते पण तुम्ही जर याला सप्लिमेंट केलं तर वन ऑफ द बेस्ट तुमचा अल्टरनेटिव्ह राहू शकतो. ते आय थिंक 5 का 6 तासाचं लेक्चर आहे, ते याच्यासोबत सप्लिमेंट करा. डेफिनेटली तुमचं करंट अफेअर या अँगलनी कव्हर अप येईल. ओके, तर आपण विदाऊट वेस्टिंग टाईम सुरुवात करूया. आपला पहिला जो टॉपिक असणार आहे याच्यामध्ये डिस्कशनसाठी ऑब्व्हियसली G20. ओके, आता मी तुम्हाला सांगते की यावर्षीच्या जेवढ्याही PCS एक्झाम होत आहे, पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या जेवढ्याही एक्झाम्स होत आहे, रिसेंटली एक UPPCSची एक्झाम झाली, नंतर MPPCSची एक्झाम झाली, तुम्हाला सगळ्या एक्झाम्समध्ये G20वर प्रश्न बघायला मिळेल. आता G20 प्रश्न येणार आहे, मी तुम्हाला तेही सांगते की G20चा जो प्रश्न येतोय त्याचा अँगल सध्या कसा राहतोय. आता G20च्या तुम्ही UPPCSचा जर आता बघा PCS एक्झाम म्हणल्यावर सगळ्यांच्या लेवलवर PCSचा जो क्वेश्चन येणार तो सिमिलर लेवलवर येणार. ओके, म्हणजे जी काय म्हणू शकतो थीम पकडतात ती सारखीच असते दरवर्षी. तुम्हाला असं बघायला मिळेल की PCS जनरली सगळ्याच PCS एकाच टॉपिकला म्हणजे त्याच अँगलनी फोकस करतात. ओके, आता G20वर यावर्षी प्रश्न येण्याचं तुम्हाला हे सांगते की तुम्हाला बेसिक तर माहितीच पाहिजे, पण G20च्या वेगवेगळ्या ठिकाणी मीटिंग्स होतात ते बरोबर आहे, आणि ते लोक काय करताय की मीटिंग्सवर पण ते प्रश्न फ्रेम करत आहे. म्हणजे ही मीटिंग कुठं झाली, ती मीटिंग कुठं झाली. मग आता सपोज इतक्या साऱ्या मीटिंग्स होणार आहे, आम्ही सगळ्या रट्टा मारायच्या का, तर स्पेसिफिकली तुम्ही एक काम करू शकता. याच्यामध्ये सगळ्या मीटिंग्सला लक्षात ठेवण्याच्या ऐवजी तुम्ही एक फोकस करू शकता की महाराष्ट्रात कोणकोणत्या मीटिंग्स होत आहे त्याच्यावर जास्त अटेन्शन क्रिएट करा. म्हणजे इन केस जर बाहेरचा प्रश्नही आला तर आपण त्याला एलिमिनेट करण्यात सक्सेसफुल होऊ. ओके, तर मी आता फॅक्च्युअल डेटामध्ये माझा पॉईंट असा आहे की जास्तीत जास्त तुम्हाला इन्फॉर्मेशन देण्याचा. फॅक्च्युअल डेटा डेफिनेटली असणार आहे, विदाऊट फॅक्च्युअल डेटा इज इट नॉट पॉसिबल. पण तो डेटामध्ये मी असं करेल की काही PDFs वगैरे ज्या आहेत त्या तुम्हाला डायरेक्ट टेलिग्रामवर आज संध्याकाळपर्यंत येऊन जातील, म्हणजे तुम्हाला त्याला रिकॉल करणं थोडं इझी होईल. मी तेच नावं रिपीट करण्यापेक्षा मला असं जास्त बेनिफिशियल वाटतं. ओके, मी कन्सेप्टवर इथं फोकस करेल. आता सगळ्यात पहिले आपण G20वर फोकस करू आणि तसंच जसं जसं सांगितलं त्या सिक्वेन्सी आपण एक एक कव्हर अप करू. आता G20 हात घातल्यानंतर G20चं सगळंच आपल्याला इथं बघून सोडायचंय. चला, सगळ्यात पहिला आपला जो टॉपिक आहे तो कोणता आहे, ऑब्व्हियसली G20ची समिट सगळ्यांना माहिती आहे यावर्षी इंडियामध्ये होत आहे. तुम्ही आत्ताच आपल्या याच्यावर लोगोही बघितला असेल. लोगोमध्ये तुम्ही बघू शकता की इथं तुम्हाला लोटस दिसत आहे, लोटसच्या वर अर्थ दिसत आहे. येस, अर्थ दाखवलेला आहे. नंतर हे लिहिलेलं काय, पुन्हा तुम्हाला कलर पण दिसत असेल की आपला फ्लॅगचा जो कलर आहे तो इथं रिफ्लेक्ट करत आहे. येस, तर ह्या सगळ्या गोष्टीला आपल्याला वन बाय वन काय करायचं आहे, डिस्कस करायचं. मी पहिलेही सांगते, डबल सांगते, इंटरनॅशनल न्यूज आहेत त्याच्यामुळं थोडंसं तुम्हाला इंग्लिशबद्दल थोडंसं कम्फर्टेबल राहावं लागेल. ओके, सगळ्यात पहिले G20 समिट. ऑब्व्हियसली ही समिट जी आहे यावर्षी कुठं होतीये, इंडियामध्ये होतीये. यावर्षीची G20 समिट तुम्हाला कुठं बघायला मिळेल, इंडियामध्ये 2023ची होणार आहे, नो डाऊट अबाउट दॅट. मग आता याच्याबद्दल तुम्हाला थोडंसं ब्रीफ बॅकग्राऊंड पण मी सांगणार आहे. यावर्षीची G20ची समिट इंडियात होणार आहे आणि ती स्पेसिफिकली कुठं होईल, नो डाऊट दिल्ली कॅपिटल जी आहे तिथंच तुम्हाला होताना दिसेल. त्यामध्येही विचारलं कोणत्या जागी होणार आहे, प्रगती मैदान जे आपल्या दिल्लीचं आहे तिथेही होणार आहे. ओके, आता हा आपण पॉईंट बघितला. त्याच्यानंतर ही मीटिंग जी आहे किंवा कोणती मिनिस्ट्री याला लीड करते तर तुम्हाला माहीत असलं पाहिजे, मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर किंवा त्याला तुम्ही फॉरेन अफेअरची मिनिस्ट्री म्हणू शकता. ज्याचे सध्याचे मिनिस्टर कोण आहे, येस, डॉक्टर S जयशंकर. ते या मीटिंगचं म्हणजे एक हे म्हणू शकतात की ही मीटिंग त्यांच्या अध्यक्षतेखाली चालेल. आतापर्यंत ज्या G20च्या मीटिंग झाल्या त्याच्यामधला यावर्षीचा म्हणजे जो नंबर असेल, कितवी G20ची मीटिंग आहे, तर ही 18th नंबरची G20ची मीटिंग बघायला मिळेल. अजून एक पॉईंट मी इथं मेन्शन करतीये की G20ची जी प्रेसिडेन्सी आहे बघा, तर त्याचा तुम्हाला मंथ पण विचारू शकतात की कितीपासून कितीपर्यंत. तर तुम्हाला ते पण माहीत असलं पाहिजे की आपल्या हातात G20ची प्रेसिडेन्सी कधीपासून आली, ते 1 डिसेंबर 2022. मी डबल मेन्शन करते डेट, कारण खूप जण या डेटमध्ये कन्फ्यूज असू शकतील. बघा, 1 जानेवारीला तुमच्याजवळ नाही आली ही प्रेसिडेन्सी, तुमच्याजवळ 1 डिसेंबर 2022 आली. मग एंड कधी होईल, 1 वर्ष कधी कंप्लीट होईल, तर नो डाऊट इट्स इन 30th ऑफ नोव्हेंबर 2023 तुमच्या या तुमची जी प्रेसिडेन्सी आहे जी आपल्या इंडियाजवळ आलेली त्याला 30 नोव्हेंबरला बरोबर 1 वर्ष कंप्लीट होईल. म्हणून लक्षात ठेवायचं, 1 डिसेंबरला आली
आपल्या हातात आली आणि 30 नोव्हेंबरला ती एंड अप होणार आहे. हा झाला तुमचा सेकंड, म्हणजे यामधलाच एक पॉईंट. यावर्षीची थीम सगळ्यांना माहीत असेल, वसुधैव कुटुंबकम. पण आता थोडंसं त्यांनाही ॲडव्हान्स वाटेल. राज्यसेवेचा पेपर आहे, जे ऑब्व्हियसली राज्यसेवेचा जो MPSC घेते त्यामधला हा हायेस्ट लेवलचा पेपर असतो, तर एवढंच विचारून थांबणार नाही. याच्यामध्ये हा वसुधैव कुटुंबकम वर्ड जो आहे तो कुठं मेन्शन आहे, तर तो उपनिषद आपले जे आहेत त्याच्यामध्ये मेन्शन आहे. हा पण एक पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ओके, आता याच्या व्यतिरिक्त अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट, आता यावर्षी तर इंडियामध्ये होतीये म्हणून आपण असं म्हणू शकतो की यावर्षी इंडियात होतीये, पण मागच्या वर्षी कुठं झाली, तर मागच्या वर्षी इंडोनेशियामध्ये झाली. मागच्या वर्षी 2000 म्हणजे याच्या अगोदरची जी मीटिंग झाली 18 ती यावर्षी इंडियामध्ये झाली, तर 17 कुठं झाली असेल, तर ती झालेली आहे इंडोनेशियाला. आणि नेक्स्ट वाली कुठं होणार आहे, तर ती होणार आहे ब्राझीलमध्ये. त्याला ट्रायोका म्हणतात. ट्रायोका म्हणजे आदल्या वर्षीची कुठं झाली, यावर्षीची कुठं आहे आणि नेक्स्ट इयरची कुठं होणार, तर याला आपण ट्रायोका म्हणतो. ओके, वेगवेगळ्या सिटीजमध्ये या मीटिंग्स कंडक्ट होत आहेत. जसं 200 मीटिंग्स होणार आहे, जवळपास थीम्स 32 वगैरे थीम आहे आणि 50 सिटीमध्ये या मीटिंग्स कंडक्ट होणार आहे. ओके, आता एवढं सगळं आपण बघितलं. आता याच्यामधला एक इम्पॉर्टंट पॉईंट, थीम जे वसुधैव कुटुंबकम आहे त्याच्यासोबत त्याचं एक पूर्ण हे पण लक्षात ठेवा, वन अर्थ, वन फॅमिली आणि वन फ्युचर, ही त्याची टॅगलाईन आहे. ओके, वन अर्थ, वन फॅमिली आणि वन फ्युचर ही त्याची टॅगलाईन आहे. जे G20चे मेंबर्स कोणते आहेत ते नो डाऊट माहितीच पाहिजे यावर्षी, काही ऑप्शन नाही तुमच्याकडं. तर थोडंसं लक्षात ठेवताना काय करा, कॉन्टिनेंट वाईज लक्षात ठेवा. कॉन्टिनेंट वाईज तुम्हाला थोडंसं सोपं जाईल. जसं आता मी आफ्रिका म्हणलं तर आफ्रिका तुमच्या डोक्यात एकदम क्लिक झालं पाहिजे की साऊथ आफ्रिका सोडलं तर इथं दुसरं कोणीच नाही. बघू शकता तुम्ही, बघा आता जर मी आफ्रिका कॉन्टिनेंट पासून सुरुवात केली तर तुम्हाला दिसेल साऊथ आफ्रिकाच इथे एक कॉन्टिनेंट आपल्याला बघायला, आफ्रिका कॉन्टिनेंटमधला साऊथ आफ्रिका बघायला मिळतोय. मग आता मी सपोज कोणता आपला साऊथ अमेरिका कॉन्टिनेंटमध्ये आली तर साऊथ अमेरिकामध्ये तुम्हाला अर्जेंटिना आणि ब्राझील हे दोघं जण दिसतील. बरोबर आहे, हे दोघं जण आले. मी आता नॉर्थ अमेरिका म्हणलं, नॉर्थ अमेरिकात कोण येणार, कॅनडा येणार, नंतर याच्यामधला एक मेक्सिको येणार आणि कोण येणार, USA येणार. दिसतोय का USA, हा झाला USA. मग इंडियन कॉन्टिनेंट बघा, एशिया बघा, इंडियन कॉन्टिनेंट म्हणण्यापेक्षा एशिया म्हणू. ओके, एशियामध्ये चायना आहे, ऑब्व्हियसली इंडिया असणार आहे, तुर्की दोघांकडेही सामावलेला आहे, अर्धा एशिया आणि अर्धा कुठे युरोप. तर एशिया हा जो तुर्की आहे तो पण तुम्हाला बघायला मिळेल. तुर्की झाला, चायना झाला, इंडिया झाला, तुर्की झाला, जापान आणि साऊथ कोरिया म्हणू शकतो. बरोबर आहे, साऊथ कोरिया पण इकडं झाला आणि सौदी अरेबिया पण याच्यामध्ये बघायला मिळाला. आणि मग बाकीच्या ज्या राहिलेल्या आहेत त्यांना युरोपियन म्हणू शकता, जसं फ्रान्स, जर्मनी, इटली, UK, इटली झाला, UK झाला, नंतर एक आपला ऑस्ट्रेलिया झाला, हे त्याच्यामध्ये बघायला मिळतील. आणि एक रशिया पण आपण मानू शकतो की जो दोन्हीकडे आहे. ओके, तर अशा काही तुम्हाला कंट्रीज आहेत त्या लक्षात ठेवायच्या. आणि सोबत याला सप्लिमेंट कोण आहे, युरोपियन युनियन. म्हणजे तुम्ही म्हणू शकता 19 कंट्रीज आणि सोबत एक युरोपियन युनियन. हे सगळं आपण इन्फॉर्मेशन इथं डिस्कस केलेली आहे. आता एक महत्त्वाचा अजून एक पॉईंट सांगते की 1-2 परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न पण आलेला आहे, त्यामुळे लक्षात ठेवा. G20 जी सेटअप केली होती, G20 मध्ये कोण कोण कंट्रीज आहेत, तर जगातल्या ज्या टॉप 20 इकॉनॉमीज आहेत त्या याच्यामध्ये तुम्हाला सामील झालेल्या बघायला दिसतील. आता तुम्हाला जर माहिती असेल तर G20च्या मीटिंगवर खूप जास्त डिस्कशन झाले. सध्या रिसेंटली एक काश्मीरमध्ये आपण जम्मू अँड काश्मीरमध्ये एक कॉन्फरन्स अटेंड केली होती, त्याच्यावर खूप हल्लाबोल्ला झाला. पण डेफिनेटली इंडियाला त्या मीटिंगमध्ये खूप जास्त सपोर्ट मिळाला. जगातल्या वेगवेगळ्या कंट्रीजनी, ज्या कंट्रीज पार्टिसिपेट करणार होत्या त्या पार्टिसिपेट झाल्या. आणि ऑब्व्हियसली चायना आणि पाकिस्तान यांनी एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला होता की जम्मू काश्मीर हा जो रिजन आहे तो कसा आहे, कॉन्फ्लिक्टेड आहे किंवा डिस्प्युटेड टेरिटरी आहे, त्यामुळे तिथं कॉन्फरन्स घेऊ नका, अशा प्रकारचा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला होता. पण आपली तिथलची मीटिंग जी आहे ती सक्सेसफुली डन झाली. सो डेफिनेटली हा टॉपिक जेवढा यावर्षी न्यूजमध्ये तेवढं काहीच नाही. म्हणून एक प्रश्न तर तुम्ही पकडून चाला की G20चा हर एक्झाममध्ये ते 2 मार्क तर आपण गेसवर्कमध्येच लावू शकतो. ओके, पण आता एक पॉईंट इथं माहीत पाहिजे की G20ची मीटिंग जी, म्हणजे आता हे जे बघून राहिलो आपण G20 बद्दल, पण हे ॲज अ म्हणजे जेव्हा चालू झालं 1990sला, ते चालू होण्याच्या मागं कारण असं होतं की फायनान्शियल क्रायसिस आला होता. कुठं आला होता, तर ईस्ट एशिया तुम्ही समजू शकता की ईस्ट एशियाचा भाग म्हणजे कोणता झाला आपला,
इकडचा पोर्शन कुठलचा साऊथ कोरिया किंवा जापान वगैरे तो पोर्शन म्हणा, आणि एक साऊथ ईस्ट एशिया म्हणतात. ओके, तर या ठिकाणी जो फायनान्शियल क्रायसिस आला होता त्या पॉईंट ऑफ व्ह्यू पासून हा G20चा एक ओरिजिन तुम्ही मानू शकता. आणि एकदा लोगो पण बघून घ्या, लोगो पण तुम्ही मिस आउट करू शकत नाही. तर हा G20चा लोगो आहे. जसं मी सांगितलं आपल्या फ्लॅगमधले ट्राय कलर्स याच्यामध्ये यूज करण्यात आलेले. सोबत हे पण लक्षात ठेवायचं, या ज्या पेटल्स आहेत ते पण खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. ज्या पेटल्स आहेत, ज्या तुम्हाला लोटसला ज्या पेटल्स दिसतात, पाकळ्या दिसतात, त्या ज्या पाकळ्यांचा नंबर आहे तो डिनोट करतो आहे की आपल्या जगामध्ये किती कॉन्टिनेंट आहे, त्याच्या बेसवर त्या पाकळ्यांचा नंबर डिनोट होतोय. ओके, तर ते पण तुम्हाला लक्षात ठेवायचे. जेवढ्या पाकळ्या त्याच्यामध्ये दिसत आहेत त्या कशाला रिप्रेझेंट करताय की जगात किती कॉन्टिनेंट्स बघायला मिळत आहेत त्याला रिप्रेझेंट करताय. आणि हा जो भारत वर्ड जो लिहिलेला आहे, जो भारत लिहिलेलं तुम्हाला दिसत असेल, हा तर तो कशाच्या म्हणजे तो जो वर्ड आहे तो लिहिलेला जो रिप्रेझेंटेशन किंवा ते रायटिंग जी केलेली ती जी तुम्हाला बघायला मिळेल, तर देवगिरी स्क्रिप्ट जी आहे आपली, देवगिरी टेक्स्ट म्हणा किंवा स्क्रिप्ट, त्याच्या वाईज याला लिहिलेलं तुम्हाला बघायला मिळेल. तर एवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला G20 मीटिंगबद्दल इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायची. ओके, आता एवढं होऊन चालणार नाही, बरोबर आहे. तर आता अजून आपल्याला काय माहीत पाहिजे याच्यामधले, तर तुम्हाला बघायला मिळेल इथं वेगवेगळ्या मीटिंग्स मी अरेंज केलेल्या आहे. ओके, एका पाठोपाठ एक मीटिंग आपल्याला इथं दिलेल्या आहे. आता मी तुम्हाला काय करेन, ही जी हे आहे काय म्हणू शकतो आपण PDF आहे ती डायरेक्ट ग्रुपवर टाकून देईल. आता हे कसं आहे, हे तुम्हाला मी कितीही सांगितलं तरी तुम्हाला ते रिकॉल स्वतःच करावं लागेल, काही ऑप्शन नाही आहे. त्यामुळे थोडंसं बघून घ्या की तुम्हाला दिसत असेल शेर्पा मीटिंग झाली किंवा तुम्ही असं म्हणा की वेगवेगळे फायनान्स सेंट्रल डेव्हलपमेंट, आता या वेगवेगळ्या मीटिंग्स तुम्हाला बघायला मिळतील. पण तुम्ही याच्यामध्ये जसं मी सांगितलं की ज्या मीटिंग कुठं होत आहे, ज्या मीटिंग इंडियामध्ये महाराष्ट्रात होत आहे त्याच्यावर थोडंसं फोकस देऊन चाला. ओके, जसं आता पुणेमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर मीटिंग झालेली बघायला मिळेल, म्हणजे बाकीचंही बघा असं नाही, पण काही ज्या महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहेत त्याच्यावर थोडंसं फोकस करा. जसं इन्फ्रास्ट्रक्चरची मी कुठं दाखवली, पुण्याला दाखवली, तसं तुम्हाला अजून एक वुमेन रिलेटेड मीटिंग आहे ती आपल्या औरंगाबादला झालेली आहे, त्या काही मीटिंग्स वगैरे, ह्या वेगवेगळ्या मीटिंग्स तुम्हाला दिसत असतील बघा, गांधीनगर वगैरे. आता त्यातली अजून एक मीटिंग आहे इंटरनॅशनल फायनान्शियल आर्किटेक्चर वर्किंग ग्रुप मीटिंग. ही थोडंसं लक्षात ठेवाल कारण होती आहे इंडियामध्ये, पण त्यातली एक जी इंटरनॅशनल लेवलची सेकंड इंटरनॅशनल फायनान्शियल आर्किटेक्चर वर्किंग ग्रुप मीटिंग ही पॅरिस होणार आहे. असं थोडंसं हटके जे आहे ते लक्षात ठेवा, बाकीचं एकदा काय करसाल वाचून घेसाल. आता ह्या वेगवेगळ्या मीटिंग मी जसं दाखवलं तुम्हाला की 200 सिटीजमध्ये 200 मीटिंग्स होणार आहे आणि 50 सिटीजमध्ये होणार आहे, म्हणून तुम्ही फक्त याला एकदा रेफर करून घेसाल. आपल्या शेजारी गोवा आहे त्यालाही थोडंसं लक्षात ठेवून देसाल की वर्किंग ग्रुप मीटिंग गोवाला होणार आहे. तर वेगवेगळं तुम्हाला आता मुंबई वगैरे दिसलं असेल, आहे नाही तर हे पहा, एनर्जी ट्रान्झिशन मीटिंग एक मुंबईला होणार आहे, एन्व्हायरमेंटल अँड क्लायमेट सस्टेनेबल मीटिंग एक कुठं होणार आहे, 3rd नंबरची मुंबईला होणार आहे. नंतर इकडची बघू शकता तुम्ही डिझास्टर मॅनेजमेंट, ही पण मीटिंग तुम्हाला बघायला मिळते. ह्या ज्या मीटिंग्स महाराष्ट्रातल्या आहे त्याच्यावर थोडासा फोकस करा. ओके, तर आता याच्यामध्ये मी ही PDF टाकून देईल, तुम्ही फक्त त्याला काय करा, चांगल्या प्रकारे थोडंसं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण मॅच द फॉलोइंग्समध्ये या मीटिंग्स डेफिनेटली येत आहे. सो मी ही जी PPT आहे PDF आहे ती त्याच्यावर टाकून देईल. आता आपला G20चा जो टॉपिक आहे तो आपण डिस्कस केला. आता सेकंड आपण याच्यामधला जो टॉपिक डिस्कस करत आहोत तो ऑपरेशन्स, अपॉइंटमेंट पण बघणार आहे, पण याच्यानंतरचा जो टॉपिक आहे तो आपला अपॉइंटमेंटचा आहे. बघा आता तुम्हाला मी एक ऑपरेशन्सबद्दल सांगते, तुम्ही थोडंसं लक्षात ठेवून चाला की ऑपरेशन्स कशा कशा रिलेटेड आहे. जसं तुम्ही ऐकलं असेल की आपले काही स्टुडंट वगैरे आहेत ते युक्रेनला फसले, तर त्यांना बाहेर काढण्यासाठी आपण काही ऑपरेशनला नाव वगैरे दिलं. मग त्या ऑपरेशनचं जे नाव आहे ते मेन्शन करणार आणि हे ऑपरेशन कशासाठी लॉन्च केलं तुम्हाला असा प्रश्न विचारू शकतात. मग त्यामध्ये तुम्ही सगळ्यात पहिलं ऑपरेशन लक्षात ठेवू शकता, ऑपरेशन कावेरी जे आत्ताच लॉन्च केलेलं आहे. मग ते ऑपरेशन कावेरी मी आता जो सिक्वेन्स तुम्हाला बघायला मिळेल नव्यापासून जुन्यापर्यंत आपण जाणार आहे, म्हणजे जे रिसेंट झाले ते सगळ्यात पहिले बघायला मिळतील आणि जे जुने आहेत ते तसं तसं पाठीमागे बघायला मिळतील. ऑपरेशन कावेरी कशासाठी लॉन्च झाला? ऑपरेशन कावेरी लॉन्च करण्याचा मेन प्रॉस्पेक्टिव्ह होता की आपल्या सुदानमध्ये काही लोक फसलेले आहेत. सुदानमधल्या फसलेल्या लोकांना का बाहेर काढायचे, तर कारण सुदानमध्ये तुम्हाला बघायला मिळेल तिथलची आर्मी आणि पॅरामिलिटरी फोर्सेस जे आहेत त्यांच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट बघायला मिळतोय, बरोबर आहे. आणि तिथलचं जे वातावरण आहे ते थोडंसं
काय म्हणू शकतो असं म्हणू शकतो की तिथे स्टॅबिलिटी राहिली नाही किंवा तिथलचं वातावरण थोडंसं बिघडलेलं आहे, त्यामुळे आपल्या नागरिकांना तिथं धोका असू शकतो. म्हणून आपण काय करत आहे, ऑपरेशन कावेरीच्या माध्यमातून आपले लोक जिथं फसलेले आहेत सुदानमध्ये त्यांना इव्हॅल्युएट म्हणजे त्यांना तिथून बाहेर काढण्यासाठी आपण हे लॉन्च केलेले. प्रश्न एवढाच पडेल, ऑपरेशन कावेरी कशाशी रिलेटेड आहे तुम्हाला समजलं पाहिजे. सुदानमध्ये आपले जे नागरिक फसलेले आहेत त्यांना सोडून घेण्यासाठी आपण ऑपरेशन कावेरी लॉन्च केलं. तुम्ही असं लक्षात ठेवून किंवा मेन्शन पण करू शकता ॲज युज्युअल. ओके, नंतर ऑपरेशन करुणा नावाचं ऑपरेशन आपण लॉन्च केलेलं आहे. ते कशासाठी आहे तर तुम्ही असं म्हणू शकता, सायक्लॉन आलं होतं कुठं, म्यानमारला. सायक्लॉन एका म्यानमारला सायक्लॉननी म्यानमारला हिट केलं आणि त्याच्या म्हणजे त्याला म्हणजे आता त्या सायक्लॉनमध्ये पुष्कळ नुकसान वगैरे झालं असेल तर ते मदत करण्यासाठी आपण काय केलेलं, ऑपरेशन करुणा म्हणून लॉन्च केलेले. मॅच द फॉलोइंग खूप चांगल्याने लक्षात ठेवा. कावेरी सुदानमध्ये फसलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन करुणा. म्यानमारमध्ये जे सायक्लॉन आलेले आहे त्यामध्ये आपले जे नागरिक फसलेले आहेत त्यांना काढण्यासाठी आपण फसलेले नाही आहेत, तिथलचे जे नागरिक म्हणजे त्या इंडिव्हिज्युअल देशाचे जे नागरिकांना धोका निर्माण झाला असेल किंवा काही तर त्यांच्या मदतीसाठी आपण हे लॉन्च केलेले आहे. तर तुम्ही लक्षात ठेवू शकता कोणकोणत्या शिप यूज केल्या. तर शिवालिक नावाची आपली एक शिप आहे ती यूज केली. कामोर्टा आणि सावित्री ह्या शिप आपण INS ज्या आहेत त्या यूज केल्या. आणि हे नाव तुम्ही बघत असाल तर कोणतं सायक्लॉन आलं तेही माहीत पाहिजे. तो मोचा नावाचं एक सायक्लॉन आहे. काय नाव आहे त्याचं, मोचा सायक्लॉन. आता तुम्हाला माहिती असेल सायक्लॉनचं नॉमेनक्लेचर केलं जातं. प्रत्येक कंट्रीला एक म्हणजे प्रत्येक कंट्री आपली लिस्ट देते आणि त्याच्या वेळेस त्याचं नाव दिलं जातं. ते मोचा नाव कोणी दिलंय तर मोचा नाव येमननं दिलेलं आहे. तर ते पण तुम्हाला माहीत पाहिजे. तर आपलं पहिलं झालं कावेरी, सुदानमध्ये फसलेल्या लोकांना आपण बाहेर काढलं. ऑपरेशन करुणा, येस. तर मोचा नावाचं सायक्लॉन कुठं आलं, म्यानमारमध्ये आलं. तर तिथंच्या लोकांच्या मदतीसाठी आपण हे ऑपरेशन लॉन्च केलं. ओके, आणि कोणतं आलं, मोचा आलं. नाव त्याचं कोणी दिलं, येमननं दिलं. ओके, हे झालं. दोस्तबद्दल तर तुम्ही पुष्कळ ऐकलं असेल आणि नरेंद्र मोदींनी आपल्या स्पीचमध्ये पुष्कळ वेळेस याचा जिकर केलेला आहे, त्यामुळे हे पण माहीत पाहिजे. ऑपरेशन दोस्त, तर जे दोस्ती निभवत नाही त्यांच्यासाठी हे आहे ऑब्व्हियसली. तर कोण आहे ते, नो डाऊट इंडिया, म्हणजे इंडियाला त्यांनी पुष्कळ वेळेस त्रास दिलेला आहे. नो डाऊट इट्स तुर्की अँड सिरिया. ओके, सिरिया नाही, तुर्कीनी खूप जास्त इंडियाला म्हणजे जम्मू काश्मीरचा इश्यू असो वेगवेगळ्या टॉपिक्सवर त्यांनी इंडियाला जिथं काही बोलता येईल तिथं बोललेले आहे. पण तरी इंडियाने ॲज अ फ्रेंड म्हणून त्यांच्यासाठी एक ऑपरेशन लॉन्च केलं आहे. त्याचं नाव आहे ऑपरेशन दोस्त. म्हणजे तिथलच्या नागरिकांच्या मदतीसाठी. तिथं आला काय, वरती सायक्लॉन आलं होतं, मग इथं काय सायक्लॉनच आलं का, नाही, इथं आला अर्थक्वेक. कुठं, टर्की आणि सिरिया या ठिकाणी अर्थक्वेक आला आणि अर्थक्वेकची जी इंटेन्सिटी होती पुष्कळ जास्त होती, त्यामुळं तुर्की आणि सिरियाला त्याचा पुष्कळ जास्त फटका बसला. म्हणून त्यांच्या मदतीसाठी आपण जे ऑपरेशन लॉन्च केलेलं आहे त्याचं नाव आहे ऑपरेशन दोस्त. ओके, डायरेक्ट देतील ऑपरेशन दोस्त कोणाशी रिलेटेड आहे तर तुम्हाला आठवलं पाहिजे. तो ऑपरेशन दोस्त हे तिथं आलेला जो काय म्हणू शकतो अर्थक्वेक आहे. तर त्या अर्थक्वेकमध्ये जे लोक आहेत त्यांच्या मदतीसाठी जसं मेडिसिन्स किंवा अजून काही मटेरियल खाण्यापिण्याचं हे फूड वगैरे हे पाठवण्यासाठी आपण काय केलेलं आहे, हे लॉन्च केलेलं आहे. गंगा इतकं फेमस तर काही दुसरं झालं नाही. ऑपरेशन गंगा हे काय, आपले स्टुडंट कुठं फसलेले होते, युक्रेन. सगळ्यांना माहिती आहे मेडिकल स्टडीजसाठी आपले स्टुडंट जनरली कुठं जाणं प्रेफर करतात, येस, युक्रेन, रशिया या कंट्रीजमध्ये जातात. रिझन थोडंसं चीप रेटमध्ये तिथं काय होतं, चीप रेटमध्ये तिथे मेडिकल एज्युकेशन आरामात होतं. इंडियात फीज वगैरे खूप जास्त आहे. सो आपले स्टुडंट काय करतात, युक्रेन, रशिया या ठिकाणी जाऊन काय करतात, मेडिकल एज्युकेशन घेण्याचा प्रयत्न करतात. तर आपले स्टुडंट जे तिथं फसलेले होते त्यांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन गंगा लॉन्च करण्यात आलं. ओके, तर तुम्ही लक्षात ठेवू शकता ऑपरेशन गंगा. युक्रेनमध्ये आपले जे स्टुडंट फसलेले त्यांना बाहेर काढण्यासाठी. ओबव्हियसली युक्रेन आणि रशियाचं काय चालू आहे, येस, ते जे चालू आहे त्या कॉन्फ्लिक्टमध्ये आपले लोक फसले त्यांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन गंगा आपण लॉन्च केलं. आता ऑपरेशन मेघचक्र. आता तुम्हाला असं वाटेल की कुठं सायक्लॉन आलं, कुठं डिझास्टर आला यासाठीच लॉन्च करतात का ऑपरेशन, बिलकुल असं नाही. काही कंट्रीमधले इंटरनल प्रॉब्लेम्स आहेत त्याला सॉल्व्ह करण्यासाठीही एखादं ऑपरेशन म्हणून त्याला नाव दिलं जाऊ शकतं. जसं आता हे बघसाल ऑपरेशन मेघचक्र नाव आहे त्याचं, ऑपरेशन मेघचक्र. हे कशासाठी लॉन्च केलं होतं तर चाइल्ड सेक्शुअल ॲब्यूज मटेरियल आहे, जसं पोर्नोग्राफी वगैरे असू शकते. हे मटेरियल जे आहे ते सर्क्युलेट होतं आहे आणि त्याला म्हणजे रेग्युलेट करण्यासाठी कोणी लॉन्च केलेलं आहे तर CBIने हे लॉन्च केलेलं तुम्हाला दिसेल की जे काय म्हणू शकतो
चाइल्ड सेक्शुअल ॲब्यूज रिलेटेड जे मटेरियल आहे ते सर्क्युलेट होण्यापासून थांबवण्यासाठी CBIने हे एक मेघचक्र नावाचं ऑपरेशन लॉन्च केलेलं आहे. तसंच एक बघा पुढं आहे ऑपरेशन गरुडा. आता गरुडा काय, तर गरुडा पण तुम्हाला बघायला मिळेल. ते हे ऑपरेशन जे आहे, जसं वरचं ऑपरेशन मेघचक्र हे पण CBIने लॉन्च केलं, तशाच प्रकारचं नेक्स्ट गरुडा नावाचं ऑपरेशन पण कोणी लॉन्च केलं, इट्स अगेन बीन लॉन्च बाय CBI. ओके, मग हे कशा रिलेटेड आहे, वरचं त्या रिलेटेड सांगितलं, जसं चाइल्ड सेक्शुअल ॲब्यूज मटेरियल स्प्रेड नाही होऊ त्यासाठी आहे. तर हे गरुडा नावाचं जे आहे तर ड्रग नेटवर्क आहे, जे ड्रग माफिया वगैरे म्हणू शकतो किंवा ड्रग नेटवर्क आहे, त्याला थांबवण्यासाठी आपण ऑपरेशन गरुडा लॉन्च केलं. हे पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. ऑपरेशन ड्रग नेटवर्क आहे त्याला डिसमॅन्टल करण्यासाठी किंवा त्यांची जी चेन आहे ती तोडण्यासाठी ऑपरेशन गरुडा लॉन्च केलं. नेक्स्ट दिसत असेल ऑपरेशन संकल्प आहे. ओके, ऑपरेशन संकल्प कोणी लॉन्च केलेलं आहे, इंडियन नेव्हीनी. ते कशासाठी केलं, बिलकुल थोडंसं कन्फ्यूज होऊ शकतं या ऑपरेशन संकल्पमध्ये, पण मी तुम्हाला एक्सप्लेन करते. काय, पर्शियन गल्फ जर तुम्ही बघितला असेल तर तो आपला काय ट्रेडिंग रूट म्हणू शकता. म्हणजे आपल्या पुष्कळ सारे जहाज जे आहेत ते त्या याच्यातून काय करतात, म्हणजे ट्रान्सपोर्टेशन्स करत असतात. ओके, तर तिथं मे बी मोस्ट ऑफ द केसेसमध्ये काय होतं की आपल्या ज्या शिप वगैरे जातात तर त्या शिपला तिथं अडवण्याचा वगैरे प्रयत्न केला जातो. म्हणून त्याच्या सेफ्टी आणि सिक्युरिटी इंडियन व्हेसल्ससाठी आपण हे ऑपरेशन संकल्प लॉन्च केलं. कुठं, पर्शियन गल्फमध्ये, ज्या आपल्या सेफ्टी आणि सिक्युरिटीसाठी इंडियन व्हेसल्सच्या. ओके, नेक्स्ट पॉईंट बघू शकता तुम्ही, नार्कोस, ऑपरेशन नार्कोस. वर्षे लक्षात आहे, ऑपरेशन कावेरी, ऑपरेशन गंगा, अजून आपण संकल्प बघितलं, असे वेगवेगळे लक्षात ठेवा, थोडंसं लक्षात ठेवत चाला. ओके, नेक्स्ट बघा नार्कोस, ऑपरेशन नार्कोस हे कशासाठी आहे, स्मगलिंग आणि इलिगल ट्रॅफिकिंग. फक्त हे पहा, थोडंसं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की ते लॉन्च कोणी कोणी केलंय. जसं तुम्ही आता मेघचक्र बघितलं असेल, मेघचक्र आणि गरुडा हे CBIने लॉन्च केलेले. ओके, आणि आता हे कोणी लॉन्च केलेलं आहे, इंडियन नेव्हीनी केलंय. नार्कोस हे जे बघायला मिळेल ते हे रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आहे यांनी केलेलं आहे. कशासाठी, इलिगल ड्रग वगैरे, इलिगल ट्रॅफिकिंग होतं, कशाचं ड्रग असू शकतं, वेगवेगळं सामान असू शकतं, याचं काय केलं जातं, ट्रॅफिकिंग केलं जातं. त्याला कर्ब करण्यासाठी नार्कोस. आता थोडंसं नार्कोटिक्स वगैरे याच्यावरून तुम्ही लिंक लावू शकता की हे ऑपरेशन कशा रिलेटेड आहे, ट्रॅफिकिंग, ड्रग ट्रॅफिकिंग रिलेटेड आहे. फक्त हे लक्षात ठेवावं लागेल कोणी लॉन्च केलं, तर ते कोणी केलं, रेल्वेनी केलं. ओके, नंतर नाव बघा आहट. आहट नाव आहे, तर आहट तुम्ही लक्षात ठेवू शकता, वुमेन अँड चिल्ड्रन फ्रॉम द वरचं बघा नार्कोटिक्स, नार्कोज आणि नार्कोटिक्स थोडं थोडं सारखं वाटतंय. तर रेल्वेनी लॉन्च केलं कशासाठी, ड्रग्स, जे ड्रग्सचं ट्रॅफिकिंग होतंय त्याला थांबण्यासाठी. आणि ऑपरेशन आहट ते पण कोणी लॉन्च केलं, तर रेल्वे प्रोटेक्शन फोर्सनीच लॉन्च केलं, पण कशासाठी, ट्रॅफिकिंग वुमेन आणि चिल्ड्रनची होती त्याला थांबवण्यासाठी. ओके, नेक्स्ट बघा ऑपरेशन अमानत. ऑपरेशन आहट झालं कशासाठी आहे, लवकर रिकॉल करा, वुमेन आणि चिल्ड्रन यांची ट्रॅफिकिंग थांबवण्यासाठी. ऑपरेशन अमानत रेल्वेनीच लॉन्च केलं, पण कशासाठी केलं, तर पॅसेंजर. आता बघा वेगवेगळ्या पॅसेंजरचं काय होतं, आता नावात तुम्हाला अमानतवरून थोडंसं लिंक होत आहे का, अमानत म्हणजे आपलं काही प्रिशियस सामान वगैरे असं आपण म्हणू शकतो. तर अमानतला त्यांनी असं कोऑर्डिनेट केलं की अमानत म्हणजे आपलं एक प्रिशियस सामान, जसं आपलं काही एखादी अंगठी असेल किंवा आपलं काही बॅग वगैरे असेल, काही अजून काही आपलं महत्त्वाचं सामान असेल, ते रेल्वेमध्ये हरवलं असेल किंवा रेल्वेमध्ये सुटलं असेल, तर ते काय करणार आहे, एक प्लॅटफॉर्म ठेवला, त्याच्यावर तुम्हाला त्याचे फोटोज वगैरे अपलोड करणार आहे की हे सामान आम्हाला तिथे मिळालं, आणि तुम्ही मग त्याला ट्रॅक करून ऑब्व्हियसली तिथून ते तुमचं सामान ओळख पटून ऑब्व्हियसली ते काय करू शकता, वापस घेऊन येऊ शकता. तर हे इंडियन रेल्वेनी चालू केलं आहे, इंडियन रेल्वेनी लॉन्च केलं अमानत. म्हणजे पॅसेंजरचं काही जर हरवलं असेल तर ते तिथून फोटो वगैरे बघून तुमचं जर सामान असेल तर तुम्ही वापस घेऊन येऊ शकता. ओके, ऑपरेशन परिवर्तन हे आहे, हे आंध्र प्रदेशचा हा प्रोग्राम आहे, थोडंसं लक्षात ठेवावं लागेल. ड्रग वगैरे असं जर काही असेल तर ते इम्पॉर्टंट असतं. ऑपरेशन परिवर्तन म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की तिथं आंध्र प्रदेश पोलिसांनी चालू केलं परिवर्तन. कशासाठी केलं, तर कॅनिबीज म्हणजे हा पण एक ड्रग्सचाच प्रकार आहे. यस, तर कॅनिबीजचं जे कल्टिवेशन त्या एरियामध्ये होत असेल तर त्याला थांबवण्यासाठी ऑपरेशन परिवर्तन लॉन्च केलं. ओके, नेक्स्ट ऑपरेशन सतर्क केलं. ऑपरेशन सतर्क कोणी केलं, पुन्हा रेल्वे प्रोटेक्शन फोर्सनीच केलं. कशासाठी, पुन्हा लिक्विड, टोबॅको, जे काही असे म्हणू शकतात की ॲडिक्टेड जे
सामान आहे त्याचं जे ट्रान्सपोर्टेशन होतंय त्याला थांबवण्यासाठी सतर्क नावाचे केलं. ओके, नन्हे फरिश्ते, थोडंसं नन्हे म्हणल्यावर तुम्हाला समजू शकतं चाइल्ड रिलेटेड आहे, तर काही चिल्ड्रन्सचा रेस्क्यू, म्हणजे आता काही चिल्ड्रन सुटतात वगैरे तर त्यांच्याशी रिलेटेड रेस्क्यू ऑपरेशन्स किंवा रेस्क्यू इनिशिएटिव्ह आहे हा चिल्ड्रन रिलेटेड. तर नन्हे फरिश्ते लक्षात ठेवू शकता. ऑपरेशन देवी शक्ती नाही, देवी शक्ती. तर हे कशासाठी केलं होतं तर तुम्हाला माहिती असेल अफगाणिस्तानचा जो कॉन्फ्लिक्ट आहे त्या रिलेटेड आहे. ऑपरेशन देवी शक्ती अफगाणिस्तान, ऑब्व्हियसली अफगाणिस्तानमध्ये पॉवर ट्रान्सफॉर्मेशन झाली आणि तिथलचं जे गव्हर्नमेंट आहे त्याला रिप्लेस केलं तालिबानने, आणि त्यामुळं काही फॉरेनर्स असतील, इंडियन असतील, ते फसलेले असतील, त्यांना बाहेर काढण्यासाठी आपण ऑपरेशन देवी शक्ती लॉन्च केलं. नेक्स्ट ऑपरेशन राहत लॉन्च केलं होतं 2015ला. कशासाठी केलं होतं तर तुम्हाला लक्षात येईल यमन गव्हर्नमेंट आणि हुती रिबेल्स. आता यमन, सिरिया हे जर तुम्ही देश बघसाल तर इथं नेहमी कॉन्फ्लिक्टचे रिजन चालू असतात. तर येमन आणि हौती इथलच्या गव्हर्नमेंटमध्ये थोडासा येमनचं जे गव्हर्नमेंट आहे आणि हौती रिबेल्स म्हणजे तिथलची एक कम्युनिटी असेल तर त्यांच्यामध्ये जो कॉन्फ्लिक्ट होता त्यामुळे तिथलचं वॉर म्हणा किंवा तिथलचं भांडण म्हणा ते थोडंसं कॉन्फ्लिक्ट खूप जास्त वाढला. त्यामुळे आपले जे लोक आहेत तिथं फसलेले आहेत त्यांना इव्हॅल्युकेशनसाठी आपण काय लॉन्च केलं, राहत लॉन्च केलं. ऑपरेशन मैत्री हे पण तुम्हाला माहिती असेल, मैत्रीबद्दल तुम्ही पुष्कळ न्यूजमध्ये ऐकलं असेल. कशा रिलेटेड होतं ऑपरेशन मैत्री तर नेपाळमध्ये जो अर्थक्वेक आला होता आणि त्या अर्थक्वेकनी नेपाळला हिट केलं होतं तर तिथलच्या मदतीसाठी आपण ऑपरेशन मैत्री लॉन्च केलं. तर याला तुम्हाला जर थोडंसं आठवत असेल ना तर तुम्हाला कळेल की आपण मैत्रीच्या अंडर काही वॅक्सिन्स वगैरे पण ट्रान्सपोर्ट केलेल्या तुम्हाला दिसतील. ओके, तर ते पण आपण बघू. पण नेबरिंग कंट्रीजला तुम्ही वॅक्सिन्स वगैरे पण याच्या अंतर्गत ट्रान्सपोर्ट केल्या. नेक्स्ट तुम्ही बघू शकता ओलिव्ह रिडली टर्टल रिलेटेड पण आपण एक ऑपरेशन लॉन्च केलं आहे. त्याला डायरेक्ट नाव दिलं ऑपरेशन ओलिव्हा. जर तुम्ही एन्व्हायरमेंटचं लेक्चर बघितलं असेल तर मी ओलिव्ह रिडली टर्टल टॉर्टाईज याचा डिफरन्सही त्याच्यामध्ये प्रॉपर मेन्शन केला आहे. तो ओलिव्ह रिडलीच्या प्रोटेक्शनसाठी हे केलेलं आहे. कोणी केलेलं आहे तर ICG इंडियन कोस्ट गार्डनी हे ऑपरेशन लॉन्च केलेलं आहे. हा एक पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. हा आपण बघितला ओलिव्ह रिडली टर्टल जी ती वल्नरेबल वगैरे स्पीसीज आहे तो तुमचा एन्व्हायरमेंटचा भाग आहे. नंतर ऑपरेशन सर्द हवा BSFने लॉन्च केलं. कशासाठी केलं? BSF इज बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. इंडिया पाकिस्तान बॉर्डरवर म्हणजे काय म्हणू शकतो स्टॅबिलिटीसाठी मॉनिटर करण्यासाठी तिथलच्या एरियाला BSFने एक लॉन्च केलं ऑपरेशन. त्याचं नाव दिलं ऑपरेशन सर्द हवा. इंडिया पाकिस्तान बॉर्डरवर मॉनिटरिंगसाठी हे ऑपरेशन लॉन्च केलेलं तुम्हाला दिसेल. ऑपरेशन बघा शून्य कॅम्पेन नीती आयोगचा आहे. एवढं लक्षात ठेवा. कशाशी रिलेटेड थोडंसं शून्य कॅम्पेन वरूनच समजू शकतो. पोल्युशन वगैरे रिलेटेड तर डेफिनेटली प्रमोट झिरो पोल्युशन डिलिव्हरी ऑफ व्हेकल म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकलला प्रमोट वगैरे करण्यासाठी आपण जे ऑपरेशन लॉन्च केलं त्याचं नाव ठेवलं शून्य इनिशिएटिव्ह. ओके, नंतर ऑपरेशन व्हेनिला. नावात बघा व्हेनिला आईस्क्रीम नाही आहे पण काय बघू आपण. तर व्हेनिला कशासाठी आहे? मडागास्कर हे जी असीज द पॉप्युलेशन ऑफ मडागास्कर. तिथं सायक्लॉन आलं होतं. पुन्हा असंच एक सायक्लॉन आलं होतं मडागास्कर. ऑब्व्हियसली इंडियन ओशन मधली ही कंट्री आहे. त्यांच्या मदतीसाठी जे केलं त्याचं नाव ऑपरेशन व्हॅनिला ठेवलं. ओके, नंतर मिशन सागर. नावात सागर आहे तर सागर हा आपला एक इनिशिएटिव्ह पण आहे. तुम्हाला माहीत असेल तर आपण आपल्या आजूबाजूच्या ज्या कंट्रीज आहे इंडियन ओशन्स मधल्या त्यांचा एक इनिशिएटिव्ह आहे सागर. वेगवेगळ्या आपण मीटिंग्स वगैरे पण कंडक्ट करतो. तर इसेन्शियल फूड मेडिसिन्स टू मालदीव्स, मडागास्कर, मॉरिशियस, कॉस्मॉस, सिंचलेस या इंडियन ओशन मधल्या कंट्रीज आहेत. त्यांना कोविड-19 मध्ये आपण काय केलेली मदत केलेली. वेगवेगळ्या म्हणजे जसं वॅक्सिन्स असू शकतात, मेडिसिन्स असू शकतात, त्यांना पाठवून आपण काय केली मदत केली. नंतर आता तुम्हाला हे दिसत असेल वंदे भारत मिशनच्या अंडर आपण काय केलंय तुम्हाला दिसत असेल कोरोना व्हायरसच्या ज्या वॅक्सिन्स आहे त्या आपण काय केल्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी वंदे भारत मिशन यूज केलं. त्याच्यामध्ये ही मिनिस्ट्री कोणती असणार आहे? मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल ॲव्हिएशन यांनी काय केलं इंडियन सिटीजन स्टँडर्ड अब्रोड ॲम्बिस कोरोना व्हायरस इंड्यूस ट्रॅव्हल रेस्ट्रिक्शन्स. ओके, ट्रॅव्हल रेस्ट्रिक्शन्स होत्या तर त्यामध्ये आपण वॅक्सिन्स असो किंवा आपले सिटीजन्स वापस आणणं असो तर याच्यामध्ये वंदे भारत मिशन
मिशननी खूप जास्त इम्पॉर्टंट रोल प्ले केला. तर फक्त एवढं लक्षात असू शकतं, कोरोना व्हायरसच्या टाइम पिरियडशी रिलेटेड आहे हे वंदे भारत मिशन आणि मिनिस्ट्री लक्षात राहू द्या. ओके, नेक्स्ट ऑपरेशन समुद्र सेतू. कन्फ्युजन होऊ शकतं, पण एकदा दोनदा तुम्ही जर रिकॉल केलं तर काही गोष्टी आपल्याला समजू शकतात. ओके, आता नावात आहे जसं सागर, मी सागरबद्दल काय सांगितलं, मी एवढंच आपण लक्षात ठेवू शकतो की सागर एक इनिशिएटिव्ह आहे इंडियन ओशन मधल्या कंट्रीजसाठी. तर मग आजूबाजू तसंच हे ऑपरेशन सागर, मिशन सागर पण असणार आहे. त्याच्यामध्ये आपण काय करणार, आजूबाजूच्या ज्या इंडियन ओशनच्या कंट्रीज असतात त्यांना मदत करणार. त्याच प्रकारे नंतर बघा ऑपरेशन समुद्र सेतू. समुद्र सेतूमध्ये तुम्ही काय करणार आहे की याच्यामध्ये आपले जे इंडियन सिटीजन्स आहेत कोविड-19 पॅन्डेमिकमध्ये अजून कुठं फसलेले असतील किंवा काही, तर त्यांच्या मदतीसाठी हे तुम्हाला समुद्र सेतू बघायला मिळेल. तसंच थोडंफार त्याच रिलेटेड आहे. फक्त तुम्हाला पॉईंट असा लक्षात ठेवायचा आहे की जसं वंदे भारत मिशन कोरोना व्हायरस म्हणजे कोरोनामध्ये आपले जे लोक फसलेले त्यांच्यासाठीच होतं, फक्त डिफरन्स एवढा आहे की हे नेव्हीनं लॉन्च केलेलं आहे आणि वरचं जर बघायला मिळेल तर सिव्हिल ॲव्हिएशन मिनिस्ट्रीशी रिलेटेड आहे. ओके, म्हणजे कोविड-19शीच रिलेटेड आहे दोघं पण, फक्त फरक काय, हे नेव्हीचं आहे बाबा, वरचं कोणाचं आहे, यस सिव्हिल ॲव्हिएशनचं. आणि थोडंसं नमस्ते पण बघितलं तर नमस्ते म्हणजे हे तिघही काय एका लाईनीनच आहे, म्हणजे वरचं आहे थोडंसं एअरफोर्स म्हणू शकतो आपण, येस, तर याच्याशी रिलेटेड म्हणू शकतो सिव्हिल ॲव्हिएशन. सेकंड जे आहे ते नेव्हीचं आहे. मग तिसरं कोणाचं आहे बाबा, नमस्ते नावाचं. तर नमस्ते नावाचं जे आहे तर आर्मी. आर्मी काय करणार, आर्मी मदत करणार कोणाला, गव्हर्नमेंटला. कशासाठी, तर कोविड-19च्या टाइम पिरियडला जे काही म्हणजे गव्हर्नमेंटला वेगवेगळ्या प्रॉब्लेम्सचा फेस करावं लागत होतं, त्यांना मदत करण्यासाठी ऑपरेशन नमस्ते लॉन्च केलं इंडियन आर्मीनी गव्हर्नमेंटची मदत करण्यासाठी, कोविड-19च्या अंडर फाईट करण्यासाठी ते लॉन्च केलं. आणि ऑपरेशन बंदर हे पण खूप इंटरेस्टिंग आहे. बंदर कशासाठी, ऑपरेशन बंदर तुम्हाला माहीत असेल की पुलवामा अटॅक झाला आणि पुलवामा अटॅकला रिटॅलिएशन म्हणून आपण काय केलं होतं, तर पुलवामा अटॅकला रिटॅलिएशन्स म्हणून तुम्ही बालाकोट स्ट्राईक केली. ओके, आणि त्या बालाकोट स्ट्राईकच्या ऑपरेशनचं नाव काय होतं, तर ऑपरेशनचं नाव होतं बंदर. ओके, माहीत असं पाहिजे. खूप मॅच द फॉलोइंग्स वगैरे या गोष्टी अशा असतात की एखादं तुम्हाला उलट म्हणजे मागचं पण विचारलं जाऊ शकतं, म्हणून माहीत पाहिजे. आणि आता तुम्ही म्हणणार हे न्यूजमध्ये तर नाही आहे, पण तुम्ही बघत असाल की पुलवामा अटॅक ज्या दिवशी झालेला आहे त्याला आपण दरवर्षी म्हणजे त्याच्या प्रित्यर्थ त्यांना जे आपले काय म्हणू शकता CRPFचे जे जवान आहेत शहीद झाले त्यांना आपण श्रद्धांजली अर्पण करतो, बरोबर आहे. तर मग अशा गोष्टींना आपण त्यांना रिमेंबर करतो त्या दिवशी, म्हणून हे ऑपरेशन्स वगैरे हे न्यूजमध्ये असतातच. त्यामुळे तुम्ही त्याचं काही म्हणजे असं वाटून घेऊ नका की हे खूप जुनं झालं. तुम्हाला लक्षात आलं असेल तर आपण एकदा बघा फास्टमध्ये रिकॅप करू काय काय. ऑपरेशन बंदर चला कशा रिलेटेड आहे, ऑपरेशन बंदर रिलेटेड आहे, कुठं झाली होती, एअर स्ट्राईक झाली होती, पुलवामा अटॅक झाला होता, त्याचा रिटॅलिएशन म्हणून आपण बालाकोट स्ट्राईक केली, त्याचं नाव आपण दिलं बंदर. नंतर बघा नमस्ते, आर्मीने कोविड-19शी रिलेटेड आहे, कोविड-19मध्ये गव्हर्नमेंटच्या मदत करण्यासाठी ऑपरेशन नमस्ते कोणी लॉन्च केलं, इंडियन आर्मीनी. समुद्र सेतू नावातच समुद्र आहे, म्हणजे समुद्र म्हणजे काय, पाणी, पाणी म्हणजे नेव्ही, येस. तर समुद्र सेतू म्हणजे आपण म्हणू शकतो काय म्हणू शकतो कोविड-19मध्ये मदत करण्यासाठी नेव्हीने ऑपरेशन लॉन्च केलं. आणि वंदे मिशन भारत एअरफोर्स सिव्हिल ॲव्हिएशन रिलेटेड आहे. सागर मी सांगितलं, सागर म्हणजे इंडियन ओशनमधल्या कंट्रीज त्यांच्या मदतीसाठी आपण हे लॉन्च केलं आहे, 20मध्ये केलेलं आहे. तर कोविड-19शीच रिलेटेड राहील. व्हॅनिला मडागास्करमध्ये सायक्लॉन आलं होतं, त्यांच्या मदतीसाठी आपण केलं. शून्य कॅम्पेन, त्याच्यामध्ये मी सांगितलं की इमिशन कमी करण्यासाठी नीती आयोगने हे मिशन लॉन्च केलं आहे की म्हणजे प्रमोट करायचे इलेक्ट्रिक व्हेकल. सर्द हवा हे कशासाठी आहे, सर्द हवा तुम्ही लक्षात ठेवू शकता कशासाठी आहे, तर आपली जी बॉर्ड आहे सर्द म्हणू शकतो ना, सर्द हवा म्हणजे आपली सर्द आहे किंवा आपली बाउंड्री आहे त्याच्या प्रोटेक्शनसाठी. पण कोणती बाउंड्री, चायनाची का नाही, कुठलची, पाकिस्तान आणि इंडियाच्या बॉर्डरच्या रिलेटेड आहे. ओली रिडली टर्टल, येस ओली रिडली टर्टलच्या प्रोटेक्शनसाठी. ऑपरेशन मैत्री मी सांगितलं, ऑपरेशन मैत्री काय आहे, तो ऑपरेशन मैत्रीच्या अंडर नेपाळ जे आहे, नेपाळला जो अर्थक्वेक आला होता त्या अर्थक्वेकमध्ये त्यांच्या मैत्रीसाठी आपण केलं होतं लॉन्च. राहत विसरू नका, महत्त्वाचं आहे. आता कसं आहे, सुदान विचारतील असंच नाही आहे, सुदान पण आफ्रिकेमध्ये आणि यमन पण, यमन आफ्रिकेमध्ये नाही आहे, यमन दुसऱ्या म्हणजे इकडच्या कॉन्टिनेंटला येतं थोडंसं, पण तुम्ही असं थोडंसं लक्षात ठेवू शकता कारण तोच भाग येतो बघा थोडासा, तर त्यामुळं तुम्ही लक्षात ठेवू शकता काय सौदी अरेबियाचा जो खालचा पोर्शन येतो तिथे येतं यमन. ओके, राहट हे यमनशी रिलेटेड. ओके, देवी शक्ती आता सांगितलं अफगाणिस्तान, यस तालिबाननी कंट्रोल केलं म्हणून अफगाणिस्तानमधल्या लोकांना हे करण्यासाठी इव्हॅक्युएट करण्यासाठी. नन्हे फरिश्ते चिल्ड्रन रिलेटेड आहे बाबा,
येस, सतर्क म्हणजे सतर्क राहण्यासाठी रेल्वे फोर्सनी केलेले कशासाठी, जे ॲडिक्टेड सबस्टन्स आहे त्याचं जे म्हणजे काय म्हणू शकतो ट्रान्सपोर्टेशन होतं त्याला थांबवण्यासाठी. येस, अमानत मी सांगितलं, आपलं काही महत्त्वाचं सामान सुटलं असेल तर रेल्वे काय करणार, तुमच्या सामानाचे फोटोज तिथं टाकणार, तुम्ही तुमचं सामान येऊन वापस घेऊ जाऊ शकता. परिवर्तन आंध्र प्रदेशने केलं कशासाठी, तर कॅनिबीज नावाच्या ज्या प्लांट्स आहे तिथं त्याचं कल्टिवेशन होत होतं म्हणून ते थांबवण्यासाठी केलेलं आहे. आहट सांगितलं, आहट काय, वुमेन आणि चिल्ड्रन यांच्या ट्रॅफिकिंगला थांबवण्यासाठी. लगेच वरचं म्हणायचं नार्कोस ट्रॅफिकिंग, कशाची, ड्रगची ट्रॅफिकिंग थांबवण्यासाठी. गरुडा जे आहे CBIचं मिशन आहे, जे ड्रग्स ट्रॅफिकिंग वगैरे होतं त्याचं जे नेटवर्क आहे त्याला थांबवण्यासाठी. आणि ऑपरेशन संकल्प जे आहे ते कशासाठी, जे पर्शियन गल्फ आहे त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम होतो की आपल्या ज्या व्हेसल्स जातात त्या व्हेसल्सला मधात लोक म्हणजे त्याची सेफ्टी वगैरे ठेवण्यासाठी आपण लॉन्च केलं. मेघचक्र मी पुन्हा सांगितलं होतं CBI रिलेटेड आहे, फक्त फरक काय आहे, CBIचंच मिशन आहे पण चाइल्ड सेक्शुअल अब्यूज रिलेटेड मटेरियल आहे, त्याचा स्प्रेड थांबवण्यासाठी. गंगा कशासाठी आहे, युक्रेनमधले स्टुडंट फसलेले त्यांना बाहेर काढण्यासाठी. करुणा काय, सायक्लॉन आलं, कुठं आलं, मोचा नावाचं सायक्लॉन म्यानमारमध्ये आलं त्याच्यासाठी आहे. दोस कशासाठी, दोस विसरू नका, तुर्की आणि कुठं आला, सिरिया इथं काय आला, अर्थक्वेक, त्यांच्या मदतीसाठी. आणि ऑपरेशन कावेरी शेवटचं कशासाठी, तर येस, ऑपरेशन कावेरी सुदानमध्ये आपले जे लोक फसलेले त्यांच्या इव्हॅक्युलेशनसाठी. तर तुम्हाला समजलं असेल सगळे ऑपरेशन्स. बघा, आपलं G20 झालं, दुसरं आपलं झालं ऑपरेशन. आता तिसरा आपला याच्याच मधला टॉपिक कोणता आहे, अपॉइंटमेंट बद्दल आपण थोडीशी एक आयडिया घेऊन घेऊ की अपॉइंटमेंट या वर्षात कोणाकोणाच्या अपॉइंटमेंट झालेल्या तुम्ही बघू शकता. ओके, चला आता एक अपॉइंटमेंट आपण इथं कव्हरअप करू की कोणकोणत्या अपॉइंटमेंट आहे. बघा, सगळ्यात पहिले गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने अपॉइंटमेंट केलं रवनीत कौर नाही बरं, रवनीत कौर आहे त्यांचं नाव. एक सेकंद, अरे रवनीत कौर ह्या ज्या आहेत त्यांची अपॉइंटमेंट झालेली आहे, त्याच्याशी रिलेटेड आहे. त्याच्या पहिली आपली एक न्यूज आहे, बघा तुम्हाला दिसत असेल तर इथं दिसत असेल, कर्नाटकाचे DGP आहेत त्यांची काय झाली, अपॉइंटमेंट झाली. कशावर अपॉइंटमेंट झाली, CBI डायरेक्टरच्या पोस्टवर त्यांची अपॉइंटमेंट झाली. कुठलचे DGP होते, कर्नाटकाचे. तर हा तुम्ही एक पहिला पॉईंट लक्षात ठेवू शकता. रवनीत कौर यांची अपॉइंटमेंट कोणत्या पोस्टवर झाली, CCI काय, कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया या पोस्टवर त्यांची अपॉइंटमेंट झाली. थोडंसं महिला म्हणल्यावर थोडंसं लक्षात ठेवावं लागेल. तर रवनीत कौर यांची अपॉइंटमेंट झाली. ओके, भावेश गुप्ता या पर्सनॅलिटीची अपॉइंटमेंट झालेली आहे. पेटीएमने अपॉइंट केलेला आहे त्यांना प्रेसिडेंट. ओके, तर हा पॉईंट एक लक्षात ठेवू शकता. मनोज सोनी ओके यांची ॲज अ UPSC चेअरमन म्हणून अपॉइंटमेंट झालेली आहे. नंतर लिंदा यांचं ट्विटरच्या CEO म्हणून अपॉइंटमेंट झालेली लिंदा. आता तुम्ही म्हणणार मॅडम हे पूर्ण नाव लक्षात ठेवायचं का, बिलकुल नाही, थोडंसं फक्त आता कसं आहे तुम्हाला हे मेमरी फॉर्मेशन करण्यासाठी तुम्हाला लक्षात ठेवायचं लागेल की लिंदा यांचं अपॉइंटमेंट झालेली आहे. कुठं झालेली आहे तर ट्विटरच्या CEO म्हणून झालेली आहे. तर थोडंसं लक्षात ठेवा, कारण ट्विटर तुम्हाला माहिती आहे ट्विटरचा किती हल्ला बोलला झाला. इलॉन मस्क यांनी परचेस केलेलं आहे, त्यामुळे तोही थोडंसं लक्षात राहिलं तर ठेवा. ही तुम्हाला बघायला मिळेल PFRDA. काय PFRDA, तर थोडंसं पेन्शन्स रिलेटेड ही आहे. ओके, पेन्शन्स रेग्युलेटरी, जो आपली पेन्शन्सला रेग्युलेट करणारी जी बॉडी आहे तिचं नाव आहे हे PFRDA. ओके, पेन्शन्स फंड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. यांचे चेअरमन म्हणून दीपक मोहंती यांचं अपॉइंटमेंट झालेली. ओके, न्यू कलेक्टर जनरल ऑफ अकाउंट CGA. ओके, यांची अपॉइंटमेंट SS दुबे यांची अपॉइंटमेंट झाली. नंतर अरुण सिन्हा यांची टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशनचे चेअरमन म्हणून अपॉइंटमेंट झालेली. नंतर ॲटॉमिक एनर्जी कमिशन, हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट या वर्षीचा नोट करा, कारण महत्त्वाचं असतात. ॲटॉमिक एनर्जी वगैरे या रिलेटेड जर कोणाची अपॉइंटमेंट झाली ती थोडं तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, नंतर न्यू चीफ जस्टिस ऑफ त्रिपुरा हायकोर्ट. आता तुम्ही म्हणणार त्रिपुरा हायकोर्ट का लक्षात ठेवायचं, मी ठेवावं लागेल कारण हे काय नॉर्थ ईस्टर्न स्टेट आहे. ओके, नेक्स्ट तुम्ही लक्षात ठेवू शकता कलकत्ताच्या हायकोर्ट राहिलं तर ठेवा, पण हे या वर्षीची ही एक सगळ्यात महत्त्वाची न्यूज. मी फक्त आता काय करते, रिकॉल तुम्हाला थोडं रीड तुम्हालाच करायचं आहे, कारण तुम्हाला मी असं म्हणजे वाचून दाखवण्यात काही अर्थ नाही, मला काही पटत नाही त्या गोष्टी, म्हणून मी तुम्हाला फक्त एक इम्पॉर्टंट कोणकोणत्या इम्पॉर्टंट डेव्हलपमेंट आहे त्या सांगते. हे अजय बांगाची पर्सनॅलिटी ही इम्पॉर्टंट आहे का, कारण की तुम्हाला बघायला मिळेल वर्ल्ड बँकचे
प्रेसिडेंट म्हणून त्यांची अपॉइंटमेंट होती. म्हणजे इंडियातून जाणार आहे का तिथं बसण्यासाठी वर्ल्ड बँकचे प्रेसिडेंट म्हणून? बिलकुल नाही. ते राहतात कुठं? USA मध्ये. पण जे रिकमेंडेशन आहे, नाव जे रिकमेंड केलं जातं की कोणाला बाबा रिकमेंड केलंय, तर ते रिकमेंड कोण करतं? USAचे प्रेसिडेंट. तर USAच्या प्रेसिडेंटने अजय बांगाचं नाव रिकमेंड केलंय, पण ही इंडियन ओरिजिन पर्सनॅलिटी असल्यामुळे थोडंसं इम्पॉर्टंट होऊन जातं आतापर्यंत. म्हणजे आतापर्यंत पैकी हे इम्पॉर्टंट का होतं ते मी तुम्हाला सांगितलं. ओके. परमिंदर चोप्रा ही पण एक इम्पॉर्टंट डेव्हलपमेंट आहे. का? कारण एक महिला आहे. ओके. यांची अपॉइंटमेंट झालेली आहे, तर डेफिनेटली ती इम्पॉर्टंट न्यूज असणार आहे, ती तुम्हाला एक लक्षात ठेवायची. यस, हा पण एक मोठा इम्पॉर्टंट पॉईंट आहे आणि थोडंसं लक्षात ठेवा. का? कारण बघा, तुम्हाला लक्षात येत असेल, आयुष्मान खुराना जॉईन्स इंडियन टीम ॲज अ अँबॅसेडर फॉर स्पेशल ऑलिम्पिक ऑलिम्पिक जर्नी टू बर्लिन. ओके. तर कोणता ॲक्टर आहे विचारू शकता, तर तेवढं एक लक्षात ठेवा. ऑलिम्पिकशी रिलेटेड कोणाचं नाव जुळलंय? आता आयुष्मान खुरानाचं. एवढं सेलिब्रिटी रिलेटेड विचारलं तर तुम्हाला एक लक्षात राहिलं पाहिजे. ओके. गुच्चीचं जे अँबॅसेडर आहे आलिया भट आहे, विचारू शकतात. येस. आणि ही पण या वर्षीची महत्त्वाची डेव्हलपमेंट आहे. काय? GC मुर्मू, गिरीश मुर्मू त्यांचं नाव आहे. येस. तर यांची कॅगचे गिरीश मुर्मू यांची अपॉइंटमेंट कुठं झाली? इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनमध्ये. म्हणजे हे आपले कॅगचे एक मेंबर आहेत. कॅगचे जे हे आहेत त्यांची अपॉइंटमेंट झाली. कोणत्या पोस्टवर झाली? कॅग जी आहे आपली त्यांची अपॉइंटमेंट झाली इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ॲज अ एक्सटर्नल आय थिंक एक्सटर्नल डेप्युटी एक्सटर्नल कलेक्टर वगैरे अशी काहीतरी पोस्ट आहे ती. तर या पोस्टवर त्यांची अपॉइंटमेंट झालेली. ओके. आय थिंक एक्सटर्नल ऑडिटर म्हणून झाली. येस, एक्सटर्नल ऑडिटर या पोस्टवर त्यांची काय झाली? अपॉइंटमेंट झालेली. म्हणून खूप इम्पॉर्टंट आहे. जसं मी आता सांगितलं, कोणतं नाव सांगितलं? एक अजय बांगा सांगितलं आणि एक मुर्मू यांचं नाव लक्षात ठेवा की यांचं पण अपॉइंटमेंट एक महत्त्वाच्या पोस्टवर झाली. हे पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. हे आहे इम्पॉर्टंट असं नाही, पण जे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ते एक. ओके. रेल्वे मिनिस्टर, बाकीचे तुम्ही एकदा रेफर करू शकता. हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे जो इम्पॉर्टंट आहे, मी तुम्हाला हायलाईट करून देते इथं. युनिसेफ महत्त्वाची चिल्ड्रन रिलेटेड बॉडी आहे, चिल्ड्रनच्या प्रोटेक्शनसाठी आहे. आयुष्मान खुराना वर पण सांगितलं मी, आयुष्मान खुराना सध्या माहीत नाही ट्रेंडिंगमध्ये चालू आहे. जसं ऑलिम्पिकमध्येही त्यांना एक महत्त्वाचं हे मिळालं, पण आयुष्मान खुराना जे आहेत त्यांनी अजून पुन्हा तुम्हाला नॅशनल अँबॅसेडर फॉर द चाइल्ड राईट यांचं पण त्यांना अँबॅसेडर बनवलेलं. तर तो पॉईंट तुम्हाला एक लक्षात ठेवायचा. ओके. नंतर यूट्यूब. यस, दॅट इज अगेन बीन इम्पॉर्टंट डेव्हलपमेंट. न्यू इंडियन अमेरिकन. ओके. तर न्यू इंडियन अमेरिकन CEO ऑफ यूट्यूब कोण आहे? नील मोहन. आता यूट्यूब पण तुम्हाला माहिती आहे, हे ज्या गोष्टी आहेत जसं ट्विटर सांगितलं, यूट्यूब सांगितलं, या गोष्टी न्यूजमध्ये असतात. त्यामुळे दे आर अगेन बीन एक्सपेक्टिंग दॅट की तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती असलं पाहिजे. इथं तुम्हाला बघायला मिळेल की हायकोर्टचे जजेस जे आहेत वेगवेगळ्या ठिकाणी हायकोर्टचे जजेस आहेत त्यांची अपॉइंटमेंट झाले, विचारू शकतात. ओके. सो तुम्हाला थोडंसं हायकोर्ट वगैरे जजेसबद्दल पण माहिती असणं अपेक्षित आहे. ओके. दॅट इज अगेन बीन व्हेरी इम्पॉर्टंट न्यूज. मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट सांगते ते जरा जास्त हायलाईट करून घ्या. बघा, फर्स्ट वुमेन प्रेसिडेंट ऑफ इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन. इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनची पहिल्या प्रेसिडेंट बनलेल्या आहे PT उषा. ओके. ही पर्सनॅलिटी सध्या खूप जास्त न्यूजमध्ये चालू आहे. काय करायचं करा, पण हे नाव लक्षात ठेवा, PT उषा. ओके. कंटिन्युअसली एक्झाम्समध्ये हा क्वेश्चन रिपीट झाला आहे जर तुम्ही बघितलं असेल तर. ओके. PT उषा हे नाव नका विसरू. एक हे नाव झालं. ओके. अजून द्रौपदी मुर्मू हे तर तुम्हाला माहीत असेल की या वर्षीच्या आपल्या प्रेसिडेंट बनलेल्या आहेत. ओके. नेक्स्ट नरेंद्र मोदी वगैरे यांच्याबद्दल दिलेलं आहे. लोकपाल एक हे पण थोडंसं इम्पॉर्टंट असतात या गोष्टी. लोकपाल ऑफ इंडिया कोण आहे ते लक्षात ठेवू शकता तुम्ही. फर्स्ट कोण आहे आणि प्रेझेंट कोण आहे. ओके. येस, दॅट इज अगेन बीन व्हेरी इम्पॉर्टंट. येस, हे तर तुम्हालाही समजलं पाहिजे की काय इम्पॉर्टंट आहे. बघा, सेकंड CDS कोण बनलेले? अनिल चौहान. कारण की आपले जे पहिले होते त्यांचं तुम्हाला माहिती आहे की ॲक्सिडेंट वाईज त्यांची डेथ झाली होती आणि त्यामुळं तुम्हाला लक्षात ठेवायचं की सेकंड CDS आता कोण बनले? अनिल चौहान हे आपले सेकंड CDS बनलेले. थोडंसं या इम्पॉर्टंट असतात डेव्हलपमेंट. आर्मी चीफ वगैरे तुम्ही लक्षात ठेवू शकतात. ओके. आता हे तुम्हाला हेच बघायला मिळेल. अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया थोडंसं हे पण इम्पॉर्टंट राहतं. का? अटॉर्नी जनरलवर प्रश्न विचारण्यात आलेले. अटॉर्नी जनरल तेवढं लक्षात ठेवा. अगेन बिन तुम्ही म्हणणार का तुम्ही सांगते चीफ इलेक्शन कमिशनर लक्षात ठेवा यावेळेस लक्षात, म्हणजे तुम्हाला माहीतच असेल तसे. का? कारण चीफ इलेक्शन कमिशन यांची अपॉइंटमेंटसाठी आता नवीन रूल
झालेला आहे की यांची अपॉइंटमेंट करण्यासाठी डायरेक्ट म्हणजे जी अपॉइंटमेंट कमिटी बसणार आहे, अपॉइंटमेंट कमिटीमध्ये कोण असणार आहे? प्राईम मिनिस्टर, येस. अजून कोण असणार आहे? लीडर ऑफ अपोजिशन ऑफ लोकसभा, येस. आणि अजून थर्ड पर्सनॅलिटी असणार आहे तुमची चीफ जस्टिस ऑफ इंडिया. ओके, हे तिघं जणांची एक कमिटी बसणार आणि त्यानंतर यांची अपॉइंटमेंट होणार. सो ही पण यावर्षी खूप महत्त्वाची न्यूज आहे इलेक्शन कमिशन रिलेटेड. ओके, तर ते पण तुम्हाला नो डाऊट लक्षात ठेवायचंच आहे. चला, थोडंसं इन्फॉर्मेशन कमिशनर हे पण थोडंसं न्यूजमध्ये होता हाय टॉपिक, हाही एक लक्षात ठेवणार आहे तुम्ही. ओके, आणि येस, बाकी सगळ्या पॉईंट जे आहेत ते तुम्हाला मेन्शन केलेले दिसतील, हे तर तुम्हाला माहिती असेल. येस, म्हणजे जर आत्ताची डेव्हलपमेंट नाही, पुष्कळ दिवस झाले, पण एस सोमनाथ इस्रोचे काय बनलेले आहे? चेअरमन बनलेले. ओके, तो एक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवू शकता. येस, बाकी पण तुम्हाला एकदा रेफर करून जायचं आहे, पण ज्या सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ते मी सांगत आहे. ओके, IMFच्या चीफ इकॉनॉमिस्ट विसरू नका. ओके, बघा काय एक वरचा पण इम्पॉर्टंट पॉईंट आपला राहिलेला आहे. हा एक पॉईंट एक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. काय? व्हाईस प्रेसिडेंट ऑफ एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक उर्जित पटेल. यस, माहिती आहे तुम्हाला कोण होते? तो उर्जित पटेल यांची अपॉइंटमेंट झालेली आहे. सो तो पण पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि IMF चीफ इकॉनॉमिस्ट कुठलचे? फ्रान्सचे. थोडंसं नाव हटके आहे, पण IMF तुम्हाला माहिती असेल का? IMF बद्दलच सांगते. IMF यावर्षी जेवढं न्यूजमध्ये राहिलं, आय डोंट थिंक सो की मागेल काही वर्षात एवढं राहिलं असेल, कारण श्रीलंकाचा इश्यू असो, अजून कोणाचा असेल, पाकिस्तान आपला नेबरिंग कंट्रीजचा इश्यू असेल, हे कंटिन्युअस यावर्षी खूप जास्त न्यूजमध्ये राहिलं. सो अगेन बिन दॅट इज अगेन बिन प्रेडिक्टेबल. जे नावं सांगते ना, हे तुम्हाला थोडंसं जास्त अटेन्शननी लक्षात ठेवायचे. म्हणजे मी सांगितलेले नावं तुम्ही हायलाईट करून घेसाल एकदा, कारण यातून पडण्याचा जास्त चान्स आहे बाकीच्या कंपॅरिझनमध्ये. ओके, सो अशा प्रकारे आपण इथं कव्हरअप केलेलं आहे. तुम्हाला कळलं असेल की आपण जे जे नावं हायलाईट केले ते सगळे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचे. सो आपण आतापर्यंत काय काय कव्हरअप केलं? पहिलं G20चा एक पॉईंट कव्हरअप केला, त्यानंतर जेवढे ऑपरेशन्स आहे ते बघितले, आणि अपॉइंटमेंटमध्ये माझा पॉईंट आहे की तुम्ही थोडंसं ज्या बॉडीज न्यूजमध्ये होता ना त्याच्यावर थोडंसं कॉन्सन्ट्रेशन करा. जसं मी IMF सांगितलं, वर अजय बाथाचं नाव सांगितलं, तर अशा काही पर्सनॅलिटीज आहे ज्या यावर्षी खूप जास्त, जसं PT उषा सांगितलं, ऑलिम्पिकची एक कमिटी बनली, त्यामधल्या त्या फर्स्ट बनल्या. तर ते काही अशा गोष्टी ज्या आहेत ना त्या तुम्हाला थोडंसं हायलाईट, ज्या मी टॉपिक सांगितले त्याला थोडंसं हायलाईट करून मेन्शन करसाल. ओके, चला, तर हा आपला झाला सेकंड नंबरचा पॉईंट. आता आपण 3 नंबरवर अजून आता आपण काय डिस्कस करणार आहे? तर आता आपण काही ऑर्गनायझेशन जे यावर्षी न्यूजमध्ये होत्या, आता मी तुम्हाला दाखवल्या या ऑर्गनायझेशन न्यूजमध्ये आल्या होत्या, आणि मग या ऑर्गनायझेशन न्यूजमध्ये आल्यावर याचं थोडं बेसिकही माहीत पाहिजे, बरोबर आहे? म्हणून आता त्या ऑर्गनायझेशनचा आपण एक पॉईंट इथं चालू करू. सगळ्यात पहिले नेटो का न्यूजमध्ये आलं? तुम्हाला माहीत असेल फिनलँडने जॉईन केलं. आतापर्यंत सगळ्यांच्या कानावर पोहोचली असेल अपेक्षित आहे ही न्यूज, कारण हे जे रशिया युक्रेनचं क्रायसिस चालू होण्याच्या मागं बाकी काही नाही, रिझन एकच आहे, नेटो. यस, तिथूनच हा ओरिजिन झाला भांडणाचा. युक्रेनचं एक म्हणणं होतं की नेटो, तिथूनच तो एक कुठंतरी ओरिजिनची लिंक आहे. जो स्फोट आता झालेला आहे त्या स्फोटाचं कारण कुठंतरी नेटोच आहे. तर नेटो यावर्षी का पूर्ण वर्षभरात का असे ना ही बॉडी न्यूजमध्ये होती. म्हणून पहिलं लक्षात ठेवा, नेटोची मेंबरशिप रिसेंटली जॉईन एका कंट्रीने केली, तिचं नाव आहे फिनलँड. स्वीडनला अजून काही मिळाली नाही. त्यांची इच्छा होती की आम्हालाही जॉईन करायचं आहे, पण स्वीडनला काही मिळाली नाही, पण फिनलँडनी जॉईन केलं. त्यामुळे नेटो न्यूजमध्ये आली. माहीत पाहिजे नेटो कधी बनली? तर 1949ला बनली. हेडक्वार्टर कुठे? ब्रसेल, बेल्जियममध्ये याचे हेडक्वार्टर आहे. सेकंड, युनेस्को का न्यूजमध्ये? ती विश्व भारती. इथं काय झालं? फर्स्ट लिव्हिंग हेरिटेज युनिव्हर्सिटी बनली. फर्स्ट लिव्हिंग हेरिटेज युनिव्हर्सिटी कोणतं बनली? विश्व भारती. ओके, आणि त्यामुळे युनेस्को पण न्यूजमध्ये आला. युनेस्को जी आहे ती बॉडी 1945ला बनली, आणि हिचे हेडक्वार्टर कुठे? पॅरिसला आहे. ओके, पॅरिस फ्रान्सला तुम्हाला त्याचे हेडक्वार्टर बघायला मिळेल. नंतर थर्ड बॉडी बघू, नॅशनल NDB काय? न्यू नॅशनल नाही, न्यू डेव्हलपमेंट बँक. ओके, याचा लॉंग फॉर्म काय? न्यू डेव्हलपमेंट बँक. आता न्यू डेव्हलपमेंट बँक ही कशाशी रिलेटेड आहे? तुम्ही लगेच म्हणलं पाहिजे की दॅट इज अगेन बीन रिलेटेड विथ ब्रिक्स. ओके, ब्रिक्सशी रिलेटेड आहे. ब्रिक्समध्ये कोणकोणते देश आहेत? तर तुम्हाला माहीत पाहिजे, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका. 5 कंट्रीज आहेत. या 5ची कंट्री कशा आहेत? येस, डेव्हलपिंग कंट्रीज आहेत, ज्या विकसनशील देश आहेत. ओके, या डेव्हलपिंग कंट्रीजचा हा ग्रुप आहे. ह्या टॉपिक का
न्यूजमध्ये आला, न्यू डेव्हलपमेंट बँक का न्यूजमध्ये आली, तर त्याच्यामध्ये तुम्हाला पॉईंट माहीत पाहिजे. डिलेमा रुसेफ नावाची पर्सनॅलिटी आहे, त्यांना काय केलं, अपॉइंट केलं. कोणत्या पोस्टवर, तर ब्रिक्सच्या प्रेसिडेंट म्हणून अपॉइंट केलं. सो ब्रिक्स रिलेटेड सगळं माहीत पाहिजे, म्हणून न्यू डेव्हलपमेंट बँक लक्षात ठेवा. याची म्हणजे या कुठलच्या दिस पर्सनॅलिटी इज बिलॉंगिंग फ्रॉम ब्राझील. ओके, आणि त्या ब्राझीलची पर्सनॅलिटीला अपॉइंट केलं. ब्राझीलच्या प्रेसिडेंट आहेत, त्यांना अपॉइंट केलं कोणत्या पोस्टवर, ब्रिक्सचे प्रेसिडेंट म्हणून अपॉइंट केलं. सो ही पॉईंट माहीत पाहिजे. आणि NDB लक्षात ठेवा, न्यू डेव्हलपमेंट बँक, याचे हेडक्वार्टर कुठे, शंघाई, चायनाला याचे हेडक्वार्टर बघायला मिळेल. ओके, चला सेकंड तर थर्ड नंबरची बॉडी आहे WB. काय आहे हे, वर्ल्ड बँक आहे. ओके, थोडंसं शॉर्टकटमध्ये लिहिलं पण समजून घ्या. वर्ल्ड बँक कशासाठी न्यूजमध्ये आली, तर आत्ता मी पर्सनॅलिटीज डिस्कस केली, त्यामध्ये अजय बांगाबद्दल बोलली, तुम्हाला डबल सांगितलं. काय नाव लक्षात ठेवा, का ठेवा, कारण अजय बांगा यांना नॉमिनेट केलं आहे. कशासाठी, यांची नॉमिनेशन्समध्ये USA प्रेसिडेंटनी नाव दिलेलं आहे, त्यामुळे वर्ल्ड बँकच्या याच्यासाठी, तर त्यामुळे ही पर्सनॅलिटी न्यूजमध्ये आली. आणि ही आहे इंडियन ओरिजिनची. मग इंडियन ओरिजिनचे म्हणल्यावर इंडियाच्या एक्झाम्समध्ये प्रश्न आहे ना, अपेक्षित आहे. ओके, सो वर्ल्ड बँक कधी बनली होती, 1964. विसरू नका. याचे हेडक्वार्टर कुठे आहे, यस, हेडक्वार्टर आहे USA, वॉशिंग्टन USAला याचे हेडक्वार्टर आहे. त्याचसोबत IMFही बघून घ्या. का बघा, IMF आत्ताच दाखवलं तर ते फ्रान्सची जे तिथलचे हे आहे. मी म्हणला होता IMFचं का लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला, कारण यावर्षी IMF खूप जास्त न्यूजमध्ये होता, म्हणून बघून घ्या. सेटअप 1944लाच झालं आणि वॉशिंग्टन USAला याचे हेडक्वार्टर आहे. आणि पॉईंट असा लक्षात ठेवा की आपली एक पर्सनॅलिटी आहे, त्यांचं नाव आहे गीता गोपीनाथ यांना डेप्युटी MD म्हणून त्या एका पोस्टवर बसवलेले. पण जे म्हणजे म्हणू शकतो तिथलची जे चेअरमन आहे IMFचे किंवा जी मेन पर्सनॅलिटी दॅट इज बिलॉंगिंग फ्रॉम द फ्रान्स. ओके, थोडंसं नाव क्रिटिकल आहे, आपल्या ज्या PDF आहे त्याच्यामध्ये ते नाव मेन्शन आहे. ओके, नेक्स्ट बघा, इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट. याच्या इतका तर न्यूजमध्ये टॉपिक दुसरा काही नाही आहे. का न्यूजमध्ये, तर तुम्ही एक लक्षात घेऊ शकता, सध्या पुतीनचा वॉरंट निघलेला आहे. असं समजा, वर्धमान पुतीन जे आहे, रशियाचे प्रेसिडेंट आहे, त्यांचा वॉरंट निघल्यासारखं आहे. का, कारण ICCनी एक म्हणजे एक काय म्हणू शकतो, एक जजमेंट दिलं. त्याच्यामध्ये असं सांगितलं की पुतीन हे ऑफेन्समध्ये दोषी आहेत, म्हणून जे ICCचे मेंबर कंट्रीज आहेत त्यांच्या कंट्रीजमध्ये जर पुतीन कुठेही सापडले तर त्यांना अरेस्ट करण्याची पूर्ण परमिशन मिळालेली आहे. सो हा टॉपिक न्यूजमध्ये. म्हणजे आता तुम्ही म्हणणार इंडियात जर पुतीन आले तर ते अरेस्ट होऊ शकतात का, नाही होणार, कारण इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टचा आपण पार्ट नाही आहे. हे पॉईंट लक्षात ठेवा. आपल्या इथं आलं तर अरेस्ट होऊ शकत नाही, कारण इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टचा आपण मेंबर नाही आहे. मग तुम्ही म्हणणार हा टॉपिक न्यूजमध्ये कशामुळे, तर तुम्हाला मी पुढं सांगते की ही ब्रिक्स आहे ना, आत्ता बोलली मी ब्रिक्सबद्दल, तर या ब्रिक्सची जी समिट होणार आहे ती साऊथ आफ्रिकेला आहे. म्हणजे सध्या अजून व्हायची, हल्ला बोलला होणार आहे याच्यावर, पण ब्रिक्सची जी समिट आहे ती होणार आहे साऊथ आफ्रिकाला. आणि साऊथ आफ्रिका आहे इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टचा मेंबर. मग आता ब्रिक्समध्ये तर रशिया आहे, तुम्हाला माहिती आहे. मग रशियाचा वर्धमान पुतीन जर कुठं व्हिजिट केलं, साऊथ आफ्रिकेत केलं, तर साऊथ आफ्रिकेच्या व्हिजिटमध्ये मे बी असं होऊ शकतं की त्यांना अरेस्ट होईल का नाही, आणि त्यांना करावं लागू शकतं. का साऊथ आफ्रिकेला करावं लागू शकतं, साऊथ आफ्रिका इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टचा मेंबर आहे. म्हणजे इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टचा जर तुम्ही मेंबर असेल तर तुम्हाला इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टचं ऐकावं लागेल. मग आता त्यांनी तर निर्देश दिलाय पुतीनला पकडा, म्हणून हाय टॉपिक न्यूजमध्ये. पण थोडंसं लक्षात ठेवा, याचं हेडक्वार्टर कुठे, हेग्यू नेदरलँडला याचे हेडक्वार्टर आहे, एवढं विचारू शकतात. ओके, तो टॉपिक न्यूजमध्ये म्हणून माहीत पाहिजे. FATF फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स. ओके, ही एक हे आहे, म्हणजे याच्यामध्ये तुम्ही असं कन्सिडर करा. सांगते मी काय, याचं हेडक्वार्टर लक्षात घ्या, पॅरिस फ्रान्सला आहे. कशाशी रिलेटेड आहे, FATF लिस्ट ऐकलं असेल, ग्रे कंट्री, ब्लॅक लिस्ट फाउंड केल्या जाते. कशाशी रिलेटेड असते, तर तुम्ही असं म्हणा की टेररिझम वगैरे ज्या कंट्रीमध्ये आहे किंवा मनी लॉन्ड्रिंग केल्या जातं त्या कंट्रीला या लिस्टमध्ये टाकल्या जातं. म्हणजे त्यांच्यावर पूर्णपणे म्हणजे असं म्हणू शकतो तिथे येणारी फॉरेन इन्व्हेस्टमेंट असेल किंवा काही, तर ते त्या कंट्रीजमध्ये बंद होऊन जातं. सध्या तुम्हाला विचारलं ब्लॅक लिस्टमध्ये कोण कोण आहे, तर तुम्हाला माहीत पाहिजे नॉर्थ कोरिया आहे, येस, रशियालाही ब्लॅक लिस्टमध्ये टाकलेलं आहे. अजून कोण आहे, तर इराण झालं, रशिया झालं, अजून नॉर्थ कोरिया मानू शकतात. तर USAच्या ज्या एनिमी कंट्रीज आहेत ना
त्याबरोबर त्यांनी FATFच्या लिस्टमध्ये टाकून ठेवलेलं आहे. ओके, तर तुम्हाला आता माहिती असेल कोण आपला नेबरिंग पाकिस्तान FATFच्या ग्रे लिस्टमध्ये होता, पण त्याला बाहेर काढलं. काय तर बाबा, म्हणजे FATFच्या लिस्टमध्ये कुणाला टाकतात की ज्या कंट्रीज, म्हणजे ज्या कंट्रीमध्ये ट्रॅफिक म्हणू शकतो आपण, काय म्हणू शकतो, मनी लॉन्ड्रिंग किंवा टेररिझम ॲक्टिव्हिटी असतात त्यांना टाकल्या जातं. त्यांचं म्हणणं आहे की पाकिस्तानमध्ये टेररिस्ट ॲक्टिव्हिटी कमी होत आहे म्हणून त्यांना त्या लिस्टमधून बाहेर काढलं. पण तुम्हाला एक सरप्रायझिंग सांगते, UAE अजून ह्या लिस्टमध्ये, ग्रे लिस्टमध्ये. ओके, चला नेक्स्ट UNEP, ही पण बॉडी न्यूजमध्ये होती. का न्यूजमध्ये आहे तर यांचा एक रिपोर्ट आला. कोणता रिपोर्ट आहे? EGR का आहे? चला सांगा काय? इमिशन गॅप रिपोर्ट. इमिशन गॅप रिपोर्ट आहे. तो रिलीज कोण करतं? UNEP, म्हणून माहीत पाहिजे UNEPचं हेडक्वार्टर कुठे आहे? नैरोबी, केनियाला याचं हेडक्वार्टर आहे. नेक्स्ट बघा, इंटरनॅशनल सोलर अलायन्स. तुम्ही म्हणणार 2015ला सेटअप झालं का तुम्ही आता सांगत आहे? तर पहिली तो गोष्ट, हेडक्वार्टर गुरुग्राम, हरियाणा, इंडियामध्ये आहे, त्यामुळं महत्त्वाचं आहे. पण महत्त्वाचं न्यूजमध्ये आलं, काँगो नावाच्या कंट्रीनी जॉईन केलं, एंटर झाले. कशामध्ये? इंटरनॅशनल सोलर अलायन्सच्या मेंबरशिपमध्ये एंटर झाले, म्हणून हा टॉपिक न्यूजमध्ये आला. नेक्स्ट SCO. SCOचं इम्पॉर्टन्स मी सांगणार आहे. का इम्पॉर्टंट आहे यावर्षी? कारण SCO जी आहे, SCOची जी मेन मीटिंग आहे ती इंडियामध्ये झाली. इंडियामध्ये कुठं होणार आहे? तर इंडियामध्ये ही मीटिंग होणार आहे, त्यामुळे ही महत्त्वाची होणार नाही आहे, झाली ऑलरेडी. ओके, सो SCO, त्यामुळे SCO थोडंसं लक्षात ठेवू शकता तुम्ही. SCO जी आहे त्याची मीटिंग कुठं झाली? गोवाला झाली. कधी सेटअप झालं होतं? 2001ला झालं होतं, पण दोघांनी सोबत एंट्री केली. कोणी कोणी SCOमध्ये सोबत एंट्री केली? तर 2017मध्ये. कोण? आपला नेबर आणि आपण. कोण आपला नेबर? तर येस, आपला नेबर पाकिस्तान आणि इंडियानी सोबत एंट्री केलेली आहे SCOच्या ग्रुपमध्ये. 2001ला फॉर्म झालं. हेडक्वार्टर लक्षात ठेवा, बेजिंग, चायना. कन्फ्यूज करायचं नाही. NDPचे हेडक्वार्टर शंघाई, चायनाला आहे, पण याचं हेडक्वार्टर बेजिंग, चायनाला आहे. ओके, हा एक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि कझाकिस्तान मेंबर्स कोण कोण आहे? एकदम थोडंसं लक्षात वेगळं ठेवावं लागेल. वाल्या दोन्ही कंट्री याचे मेंबर आहे, पण तुर्कमेनिस्तान नाही. थोडंसं मला म्हणजे जनरली आता मी तुमचा प्रॉब्लेम समजू शकते, कारण मलाही ते रिकॉल व्हायला थोडं डिफिकल्ट जातं. तजाकिस्तान, कझाकिस्तान, किर्गिस्तान, म्हणून आपण असं लक्षात ठेवू शकतो किर्गिस्तान, किर्गिस्तान. ओके, आणि तजाकिस्तान आहे पण तुर्कमेनिस्तान नाही याच्यामध्ये, तर असं लक्षात ठेवा. चला बघा एकदा काय काय आहे. हां, कझाकिस्तान, किर्गिस्तान, तजिकिस्तान, उझबेकिस्तान. ओके, तर या कंट्रीज ज्या आहेत त्या काय आहे? याचा मेंबर आहे. ओके, नंतर खाली बघा इंडिया, चायना, पाकिस्तान, रशिया. हे तर तुम्हाला माहीत असेल, पण या वर्षीची सगळ्यात हायलाइटेड न्यूज SCO मधली ही आहे की यावर्षी कोणी एंट्री मारलेली आहे? इराणनी. आणि इराण तुम्हाला माहिती आहे, इराण नेहमीच न्यूजमध्ये असतो. का न्यूजमध्ये असतो? का असतो? कारण नेहमी त्याचं USAचं काही ना काही चालू असतं. सौदी अरेबियासोबत असतो कॉन्फ्लिक्ट, सगळ्यांसोबत. तर इराण न्यूजमध्ये असतो. म्हणून तुम्हाला माहीत पाहिजे की SCOच्या याच्यामध्ये, SCOच्या मेंबरशिपमध्ये एक नवीन कंट्री ॲड झाला, जो पहिला ऑब्झर्वर होता, पण आता तो फुल फ्लेज मेंबर बनला. कोण बनला? इराण बनला. तर नवीन मेंबर कोण आहे? त्याच्या नावामुळं तुम्हाला यावर्षी लिस्ट विचारल्या जाऊ शकते. चला नेक्स्ट, आता काय काय कुठं कुठं समिट होणार आहे, कुठं कुठं काही प्रोग्राम्स वगैरे असणार आहेत, त्या पण आपण बघून घेऊ. I2U2. I2U2चा लॉंग फॉर्म सांगा काय? बघा थोडंसं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. इंडिया आहे, नंतर कोण आहे? इस्राईल आहे. इस्राईल नंतर कोण आहे? तिसरा U स्टँड फॉर USA, आणि तिसरा अजून कोण आहे? USA, आणि तिसरा आहे UAE. या चौघांचा हा ग्रुप आहे. ओके, तर हा ग्रुप कशासाठी आहे? तर तुम्हाला असं बघायला मिळेल की नेहमी काय असतं, इस्राईल हा तुम्हाला बघायला मिळेल की इस्राईलमध्ये कोणते? इस्राईलमध्ये ज्यूज पीपल राहतात, बरोबर आहे. आणि त्यांचं इस्राईल असं कन्सिडर करा, इस्राईल आणि पॅलेस्टाईन. इस्राईलमध्ये राहतात ज्यूज, आणि पॅलेस्टाईनमध्ये कोण राहतात? पॅलेस्टाईनमध्ये तुम्हाला मुस्लिम कम्युनिटीचे लोक बघायला मिळतील. तर पॅलेस्टाईन आणि इस्राईलच्या कॉन्फ्लिक्टमुळे काय होतं? तो कॉन्फ्लिक्ट इंटरनॅशनल लेवलवर अशा बघितल्या जातो की इस्लामिक कंट्रीज जेवढ्या आहेत त्या कोणाला सपोर्ट करतात? पॅलेस्टाईनला सपोर्ट करतात. आणि पॅलेस्टाईनला सपोर्ट केल्यामुळे ते कोणाला हेट करतात? इस्राईलला करतात. म्हणून जनरली इस्लामिक कंट्रीज वर्सेस इस्राईलचा नेहमी कॉन्फ्लिक्ट बघायला मिळतो. आणि तुम्हाला लक्षात येईल की UAE कंट्री ही काय आहे? इस्लामिक, म्हणजे तुम्हाला असं बघायला मिळेल की मुस्लिम डॉमिनेटेड कंट्री आहे. सो इथं प्रॉब्लेम काय होतो? ते म्हणजे त्यांच्यामध्ये नेहमी कॉन्फ्लिक्ट बघायला मिळतो. म्हणून यांच्यामध्ये सुलझाव करण्यासाठी यांनी एक ग्रुप फॉर्म केलेला आहे, त्याचं नाव आहे I2U2. कंट्रीज 4 लक्षात ठेवू शकता. यावर्षीची मिनिस्ट्रल मीटिंग कुठं होणार आहे? UAE मध्ये होणार आहे. तो एक पॉईंट लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा FSSI. ही पण बॉडी नेहमी न्यूजमध्ये असते. दिल्लीला याचं
हेडक्वार्टर आहे आणि मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर ही जी आपली मिनिस्ट्री आहे, मंत्रालय, त्याच्या अंडर ही बॉडी जाते. नेक्स्ट बघा बिमस्टेक तुम्हाला माहीत असलं पाहिजे. बिमस्टेक न्यूजमध्ये काय आहे की यावर्षी बिमस्टेकची जी मीटिंग होणार आहे, बिमस्टेकचा इंडिया मेंबर आहे का आहे इंडिया मेंबर, तर बिमस्टेकची यावर्षीची मीटिंग कुठं होणार आहे, थायलंडला होणार आहे. थायलंडला मीटिंग होणार आहे म्हणून हा पॉईंट यावर्षी थोडासा न्यूजमध्ये आणि थोडंसं बिमस्टेक पण न्यूजमध्ये आलं होतं मागं काही कारणामुळं. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की बिमस्टेक जी आहे, बिमस्टेकची मीटिंग कुठं होणार आहे, थायलंडला होणार आहे. आणि कधी बनलेलं आहे तर 1997ला आणि याचं हेडक्वार्टर कुठे आहे, ढाका बांगलादेश इथं त्याचं हेडक्वार्टर बघायला मिळेल. याच्या आता इथं मेंबर कोण कोण आहे तुम्ही लक्षात ठेवू शकता, इंडिया, नेपाळ, भूटान आणि श्रीलंका आणि सोबत थायलंड, म्यानमार आणि बांगलादेश या काही कंट्रीज आहेत ज्या याच्या मेंबर्स बघायला मिळतील. आता तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करायचं आहे की सार्कच्या मेंबर कंट्रीज, कारण बघा ह्या दोन्ही बॉडी महत्त्वाच्या असतात त्यामुळे तुम्हाला माहीत पाहिजे. आपण सार्कला ऑप्शन म्हणून काय काढलंय, बिमस्टेक का, कारण सार्कमध्ये कोण आहे, पाकिस्तान आहे, जो कोण कुठं नाही आहे, जो बिमस्टेकमध्ये अब्सेंट आहे. म्हणून आपल्या आजूबाजूच्या कंट्रीजमध्ये कॉपरेशन करण्यासाठी आपण कशाचा यूज करतो, बिमस्टेकचा. का, कारण सार्क ब्लॉक झालंय कोणामुळं, पाकिस्तानमुळं. पाकिस्तान काय करतो या मीटिंगमध्ये आडे आणतो, त्यामुळे आपल्या मीटिंग्स होऊ शकत नाही. मग आता बाकीच्या कंट्रीजसोबत आपण कन्व्हर्सेशन कसं करायचं, तर आपण कशाचा यूज करतो, बिमस्टेकचा. ओके. नेक्स्ट बघा इंटरनॅशनल रिन्युएबल एनर्जी, महत्त्वाचं आहे. रिन्युएबल एनर्जी न्यूजमध्ये बघा थोडंसं लक्षात ठेवलं ना वाया जाणार नाही. UAE अबुधाबी इथं त्याचं हेडक्वार्टर आहे. बघा आता कसं असतं, काही इन्फॉर्मेशन तुम्हाला डायरेक्ट येऊ शकते, काही तुम्हाला तुमची उत्तर सोडवण्यासाठी मदत करू शकते. ओके. म्हणून दोन्ही कशाही अँगलनं गेलं, फक्त तुम्हाला इन्फॉर्मेशनचा यूज होणं हे आपलं मेन पर्पज आहे. ओके. आणि मी तुम्हाला डेफिनेटली सांगते आपण जेवढ्या न्यूज कव्हरअप करूयात ते प्रश्न तुम्हाला नक्की एक्झाम्समध्ये बघायला मिळतील. रिझन असं आहे की आपण सगळेच टॉपिक व्यवस्थितरित्या बघत आहोत. ओके. नेक्स्ट एशियन कंट्रीज का न्यूजमध्ये आल्या, मी तुम्हाला न्यूजमध्ये टॉपिक काय ना हेही सांगते आणि त्याच्यामुळं काय होईल की तुम्हाला रिकॉल व्हायला मदत होईल. आता तुम्ही पुष्कळ लोक असणार करंट अफेअर केलेलं नसणार, त्यात इंटरनॅशनल न्यूज तर तुम्ही अजून कव्हरअप करत नाही, त्यामुळे तुम्हाला थोडासा या गोष्टीबद्दल प्रॉब्लेम होऊ शकतो. पण मी सांगण्याचाही प्रयत्न करते की हा टॉपिक का न्यूजमध्ये होता. जसं एशियन कंट्रीज, आता मी म्हणलं एशियन का न्यूजमध्ये, एशियनमध्ये तुम्हाला माहीत पाहिजे 10 कंट्रीज आहे, पण 11वी कंट्री ॲड झाली. मग सांगा न्यूजमध्ये येईल का नाही येईल, ऑब्व्हियसली आहे ना. म्हणजे 11वी कंट्री कोणती, ईस्ट तिमोर नावाची कंट्री आहे जी एशिया म्हणजे तुम्ही साऊथ ईस्ट एशियाचा जो भाग बघसाल आपला तिथं तुम्हाला बघायला मिळेल. ओके. साऊथ ईस्ट एशिया म्हणजे चायनाची खालची साईड तिथं तुम्हाला बघायला मिळेल. तर हा 1967ला बनला, पण याचं हेडक्वार्टर जसं आपण वर बोललो बिमस्टेकचं हेडक्वार्टर ढाका कुठं आहे, ढाका बांगलादेशला आहे. तर याचं हेडक्वार्टर विचारलं तर एशियनचं हेडक्वार्टर जकार्ता इंडोनेशियाला आहे. ओके. चला नेक्स्ट आयोलो आत्ताच आपण बघितलं, आयोलो पण न्यूजमध्ये होतं, तर तो पण पॉईंट एक लक्षात ठेवा, कारण मी आत्ताच सांगितलं गिरीश मुर्मू बोलली होती, GT लिहिलं होतं बघा तिथं, पण मी तुम्हाला डायरेक्ट म्हणली गिरीश मुर्मू. येस, तर गिरीश मुर्मू दिसतंय का, एक्सटर्नल ऑडिटर, मला ऑडिटर आठवलं नव्हतं, तर ते एक्सटर्नल ऑडिटर जे पर्सनॅलिटी, पण नंतर मी रिकॉल केला. हां चला, एक्सटर्नल ऑडिटर या पोस्टवर काय झालं, त्यांची एक्सटर्नल ऑडिटर होते, एक्सटर्नल ऑडिटर या पोस्टवर त्यांची नेमणूक झाली. कुठं, पण इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, म्हणजे मोठी गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट आहे. ओके. चला नेक्स्ट WHO का न्यूजमध्ये आलंय, WHO न्यूजमध्ये असायला कारण नाही लागत, पण तरी मी तुम्हाला काही रिझन सांगते की एक स्ट्रॉंग रिझन सांगते. WHO न्यूजमध्ये येण्याच्या मागं कारण मलेरिया फ्री 2 कंट्रीज त्यांनी डिक्लेअर केलेल्या, आणि कोण आहेत त्या, तर तजाकिस्तान आणि अझरबैजान. ओके. दोन्ही लक्षात ठेवा, तुम्हाला थोडं रिकॉल करावं लागतील इंटरनॅशनल न्यूज. दे आर अगेन बीन एक्सपेक्टिंग की तुम्हाला इंटरनॅशनल न्यूज पण माहीत पाहिजे. तर अझरबैजान आणि तजिकिस्तान या 2 कंट्रीज मलेरिया फ्री झालेल्या आहेत, त्यामुळे WHO न्यूजमध्ये आलं. अजून एक नाव लक्षात ठेवा, डॉक्टर टेड्रोस जे आहेत ते येथीलचे DG काय असतो, डायरेक्टर जनरल. ओके. तर डायरेक्टर जनरल ते आहेत, तर ते एक तुम्ही पॉईंट लक्षात ठेवू शकता. आणि अजून एक पॉईंट लक्षात ठेवा, वर्ल्ड हेल्थ डे आपण कधी सेलिब्रेट करतो, 7 एप्रिलला आपण वर्ल्ड हेल्थ डे सेलिब्रेट करतो, हे लक्षात ठेवू शकता. हेडक्वार्टर कुठे आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं, तर जिनिव्हा स्वित्झर्लंडमध्ये. चला
नेक्स्ट आता आपण अजून काही समिट वगैरे आहे इंटरनॅशनल लेवलच्या, त्या सगळ्या कव्हरअप करून घेऊ. बघा एवढं जरी तुम्ही व्यवस्थित केलं आणि रिकॉल 2-3 वेळेस जर केलं ना, डेफिनेटली तुम्हाला आठवणार, काहीच प्रॉब्लेम जाणार नाही. चला, ब्रिक्स समिट, ब्रिक्सची समिट मी आत्ताच बोलली होती, आठवत आहे का तुम्हाला? मी याच्यामध्ये बोलली की काय यांना काय म्हणू शकतो, पुतीन, इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट न्यूजमध्ये लिंकेज आहेत बघा, सगळा टॉपिक एकमेकांसोबत लिंक आहे. काय सांगितलं होतं, इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट काय करत आहे, इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टने ऑर्डर दिली काय, पुतीनला अरेस्ट करा. आणि पुतीनला अरेस्ट कुठं करण्याचे चान्सेस सगळ्यात हाय आहे, ते आहे साऊथ आफ्रिकेला. आणि काय आहे तर त्याच्यामध्ये मी बोलली होती की साऊथ आफ्रिकेला काय आहे, साऊथ आफ्रिकेला ब्रिक्सची समिट होणार आहे आणि ब्रिक्सच्या समिटमध्ये कोण येण्याचा चान्स आहे, रशिया आहे ना मेंबर, मग रशियाचे पुतीन येण्याचा चान्स आहे. आणि साऊथ आफ्रिका कशाचा मेंबर आहे, इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टचा मेंबर आहे. म्हणून सगळ्या गोष्टी एकमेकांसोबत लिंकअप करून जर स्टडी करसाल तर जास्त टाइम पिरियडसाठी रिकॉल. तर दुर्बल साऊथ आफ्रिका इथं काय आहे, इथं यावर्षीची समिट होणार आहे. आता बघा असं नाही करून जायचं की नुसतं G20 बाकीच्याही समिट माहीत पाहिजे. बघा पेपर कुठेही फिरू शकतो, इंटरनॅशनल लेवल न्यूज डेफिनेटली येऊ शकतात, त्यामुळे थोडंसं अवेअर राहा या न्यूजचा, कारण दे आर अगेन बीन एक्सपेक्टिंग की तुम्हाला माहीत पाहिजे. नेटो मी आत्ताच बोलली, नेटो का न्यूजमध्ये तर तुम्हाला तेही सांगितलं, पण लक्षात ठेवा नेटोमध्ये तुम्हाला एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे, नेटोची यावर्षीची लास्ट इयर मॅड्रिड स्पेनला झाली, पण यावर्षीची जी समिट होणार आहे ती लिथुनिया या कंट्रीमध्ये होणार आहे. आणि ती कोणत्या सिटीत होणार आहे तर विल्नियस नावाची एक सिटी आहे लिथुनियामध्ये, तिथं नेटोची होणार आहे. आपण बोललोय त्याच्याबद्दल, ब्रसेल बेल्जियममध्ये त्याचं हेडक्वार्टर आहे. G7 चांगलं तुम्हाला एक पॉईंट माहीत पाहिजे, कारण नरेंद्र मोदींची आत्ता तुम्ही व्हिजिट बघसाल ना, एक प्रॉपर मॅपही माहीत पाहिजे. यस, त्यांनी सगळ्यात पहिले G7ला व्हिजिट केलं. G7 म्हणजे G7 मीटिंगचा एक ग्रुप आहे. ती मीटिंग कुठं झाली, हिरोशिमा, जिथं तुम्हाला माहीत असेल यस USA त्यांच्यावर अटॅक केला होता, त्या हिरोशिमा सिटीमध्ये झाली आणि तिथं नरेंद्र मोदींना इन्व्हाइट केलं. मग तुम्ही लोक म्हणणार की G7चा तर आपण मेंबर नाही आहे, मग आपल्याला काय इन्व्हाइट केलं, तर तुम्हाला माहीत पाहिजे की काही दिवस पहिले कोण आपल्या कंट्रीमध्ये जापानचे प्रेसिडेंट आले होते आणि त्यांनी नरेंद्र मोदींना इन्व्हाइट केला आणि नरेंद्र मोदी मग त्या मीटिंगला हजर झाले आणि तिथून मग ऑस्ट्रेलिया वगैरे असा त्यांचा दौरा चालला. दौरा खूप सक्सेसफुल राहिला, ते मी सांगेल कसा राहिला काय राहिला, पण आपण हे बघून घेऊ. आज सध्या आपल्याला त्याच टॉपिकवर डिस्कशन करायचं आहे. ओके, हिरोशिमा G7ला म्हणजे टू द पॉईंट राहायचं आहे ना, म्हणून. मग नाही तर म्हणणार मॅडम टू द पॉईंट नाही बोलल्यात. चला, G7 हिरोशिमाला ही मीटिंग होतीये. हिरोशिमा कुठे विसरू नका, जापानला हे आहे. आणि G7मध्ये कोण कोण कंट्रीज असणार, डेव्हलप कंट्रीज असणार. जसं आपण डेव्हलपिंग कंट्री बोलतो तशा डेव्हलप कंट्रीज कुठं कुठे आहे, G7 कंट्रीजमध्ये कोण कोण आहे तर तुम्ही लक्षात ठेवू शकता. चला, कोण कोण आहे, एकदम सोपा आहे बघा लक्षात ठेवायला. USA आहे, सोबत UK आहे, नंतर कोण आहे, फ्रान्स आहे, नंतर इटली आहे, अजून कोण राहिला बघा, USA, UK, फ्रान्स, इटली, जर्मनी आहे यस. आणि अजून कोण राहिला, कॅनडा, यस कॅनडा आहे. आणि अजून कोण राहिला, जापान. झाले का 7? यस, 7 कंट्रीज, 3 6 7, यस 7 कंट्रीज बघायला मिळेल. जापान, USA, UK, फ्रान्स, नंतर इटली, नंतर कॅनडा. आणि कॅनडा नंतर लास्ट कोण लिहिलं होतं आपण, कॅनडा, जापान, USA, UK, फ्रान्स, इटली, कॅनडा, एक कंट्री कोणती तरी सुटलेली आहे. तर ह्या कंट्रीज ज्या आहे त्या तुम्हाला बघायला मिळतील. ओके, चला, आता याच्यामध्ये हिरोशिमा जापानला ही कॉन्फरन्स झाली, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंट्रीज सामील झाल्या. ओके, चला, आता या G7 मधल्या कोण कोण आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता ही समिट G7ची हिरोशिमाला झालेली आहे. चला, नेक्स्ट पॉईंटमध्ये आपण काय बघू शकतो, SCOची समिट सांगितली होती. SCOची समिट जी आहे ती गोवाला झाली. एवढं लक्षात ठेवू नका, फक्त अजून काही ॲडव्हान्स तुम्हाला माहीत पाहिजे की कोणकोणतं काय काय सांगितलं मी इथं. तर चीफ जस्टिस ऑफ बघा, गोवाला मेन मीटिंग झाली, पण गोवालाच एकटी मीटिंग होईल असं नाही, म्हणजे मेन मीटिंग तिथं होतात, पण जसं बघा G20च्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मीटिंग चालू आहे, तसंच SCOनी 3 मीटिंग केल्या. बघा, टुरिझम मीटिंग ही सगळ्यात चांगल्याने लक्षात ठेवा, कारण फसवतील आपल्याला इथंच. SCOची मेन मीटिंग तर गोव्याला झाली, ओके, पण SCOची टुरिझम मीटिंग काशीला झाली. कुठं, काशी कुठं आहे, UP मध्ये, काशीला तिथं मीटिंग झाली. आणि अजून एक पॉईंट लक्षात ठेवा, डिफेन्स म्हणजे डिफेन्सवर जी मीटिंग झाली ती दिल्लीला झाली. आणि चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट म्हणजे सुप्रीम कोर्टचे जे जजेस आहेत त्यांची मीटिंग कुठं झाली, ती झाली दिल्ली.
दिल्लीला. म्हणजे SCO मध्ये मेंबर दाखवले मी तुम्हाला सांगितलं होतं कझाकिस्तान, किर्गिस्तान, तजिकिस्तान, उझबेकिस्तान, इंडिया, नंतर कोण सांगितलं होतं चायना, पाकिस्तान, इराण यावर्षी ॲड झाला ते सांगितलं. तर ह्या लोकांचे म्हणजे या लोकांच्या स्पेशली डिफेन्सची मीटिंग दिल्लीला झाली, टुरिझम काशीला झाली आणि सुप्रीम कोर्टच्या जजेसची मीटिंग दिल्लीला झाली. तर हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवू शकता. COP28 मी लास्ट टाइम एन्व्हायरमेंटच्या लेक्चरमध्ये सांगितलं कुठं झाली COP28 UAEला होणार आहे, अजून झाली नाही. लास्ट कुठं झाली होती? इजिप्तला झाली होती. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दरवर्षी एकाच ठिकाणी होते, याच्यात पाठ करायची काही गरज नाही आहे. दरवर्षी एकाच ठिकाणी मीटिंग होते. कुठं? स्वित्झर्लंड, डाओस इथं दरवर्षी एकाच ठिकाणी ही मीटिंग कंडक्ट केल्या जाते. रायसेना डायलॉग कुठं असतो? रायसेना डायलॉग होतो दिल्लीला. यावर्षी एक पॉईंट लक्षात ठेवा, मी लिहिलंय काय तर हा, ही मेलोनी नावाची जी पर्सनॅलिटी आहे, ओके, मेलोनी नावाची पर्सनॅलिटी आहे, ही या रायसेना डायलॉगची मेन यावर्षीची पर्सनॅलिटी होती. म्हणजे असं म्हणू शकता एक मेन इन्व्हायटी होतं ना, ती इटलीची प्रेसिडेंट आहे मेलोनी या होत्या. ओके, सो मेन पर्सन जर विचारला रायसेना डायलॉगमध्ये कोण होता तर मेलोनी. आणि रायसेना डायलॉग दरवर्षी एकाच ठिकाणी होतो दिल्लीला. इथं वेगवेगळ्या म्हणजे जगातले वेगवेगळे इम्पॉर्टंट पर्सनॅलिटी ज्या आहे त्या इथं पार्टिसिपेट होतात. आणि ही मीटिंग कोण म्हणजे हेल्ड करतो किंवा कोणाच्या अध्यक्षतेखाली चालते तर मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर. पुन्हा तेच डॉक्टर एस जयशंकरची जी मिनिस्टर आहेत ते मिनिस्ट्रीशी रिलेटेड आहे. नंतर बघा गतिशक्तीचा वॉटरवेची मीटिंग झाली, ती वाराणसीला झाली. हे तर यावर्षीचा हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. काय 108 इंटरनॅशनल सायन्स काँग्रेस कुठं झालं? नागपूर महाराष्ट्रामध्येच झालेलं आहे. तो एक पॉईंट लक्षात ठेवा. हा यावर्षीचा एक इम्पॉर्टंट पॉईंट करून जा. काय? विश्व हिंदी संमेलन कुठं झालं? फिजीला झालं. फिजी कोणत्या कॉन्टिनेंटमध्ये? ऑस्ट्रेलियाच्या आसपास तुम्हाला बघायला मिळेल. नंतर हा पण महत्त्वाचा पॉईंट आहे. फर्स्ट ग्लोबल बुद्धिस्ट समिट कुठं झाली? दिल्लीला झाली. खूप महत्त्वाच्या या गोष्टी. वर्ल्ड TB समिट हे तर विसरू नका. वर्ल्ड TB समिट कुठं झाली? वाराणसीला झाली. वाराणसी UP मध्ये वर्ल्ड TB समिट झाली. खूप लोक याच्यामध्ये कन्फ्यूज होते. आणि हे पहा मी तुम्हाला क्वेश्चन जे दाखवते ना स्टेट PCS मध्ये येऊन गेलेले प्रश्न, म्हणजे येऊन गेलेले म्हणजे असं नका समजू मागच्या वर्षी येऊन गेले नाही, या वर्षीचं करंट अफेअर आहे, बरोबर आहे. आणि ज्या स्टेट PCSच्या एक्झाम आपल्या MPSCच्या पहिले झालेल्या त्या एक्झाममध्ये हे प्रश्न बघायला मिळाले. म्हणून नो डाऊट नॅशनल न्यूज सगळीकडे सारख्याच आहेत, बरोबर आहे. काही आपण एकाच देशाचे नागरिक आहेत, सो ह्या येणाऱ्याचे चान्सेस खूप जास्त आहे. आपल्या PMनी ग्लोबल मिलेटचं उद्घाटन केलं किंवा इनॉग्रेशन केलं ग्लोबल मिलेटचं. त्याला श्री अन्न म्हणून तुम्हाला माहीत असेल, श्री अन्न म्हणून नाव दिलं. आणि ते कुठून इनॉग्रेशन केलं हा पॉईंट लक्षात ठेवा. दिल्ली पुसा इथून त्याचं इनॉग्रेशन केलं. इंटरनॅशनल मिलेट इयर, वर्ल्ड इंटरनॅशनल मिलेट इयर 2013 आणि नॅशनल मिलेट इयर आपण कोणतं सेलिब्रेट केलं होतं? 2018. मिलेट फूड फेस्टिवल कुठं कंडक्ट करण्यात आला? हा तर मुळीच विसरू नका, महाराष्ट्र स्पेसिफिक आहे. सो इट इज कंडक्टेड ॲट द मुंबई. मिलेट फूड फेस्टिवल इज कंडक्टेड ॲट मुंबई. नॅशनल यावर्षीचे दॅट इज अगेन बीन इम्पॉर्टंट. नॅशनल गेम्स यावर्षीचे नॅशनल गेम्स होणार आहे 38 नंबरचे. ते कुठं होणार आहे? ते उत्तराखंडमध्ये होणार आहे. तर हाही एक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि योगा महोत्सव, योगा इज अगेन बीन व्हेरी इम्पॉर्टंट थीम. सो योगा महोत्सव कुठं होणार आहे? दिब्रुगड कुठे? आसाममध्ये. तर तिथं आपण काय करणार आहे? यावर्षी योगा महोत्सव आपण कंडक्ट करणार आहे. तर हा काही पॉईंट्स आहेत, तुम्हाला याच्याबद्दल एक आयडिया असणं अपेक्षित आहे. ओके, सो आता याच्या पुढचे अजून आपले काही एक पॉईंट्स आहेत. आपण आतापर्यंत काय कव्हरअप केलं? यस, सगळ्यात पहिले आपण G20 G20च्या मीटिंगची मी तुम्हाला लिस्ट टाकणार आहे, ती तुम्ही लक्षात ठेवायची सांगितली मी. नंतर अपॉइंटमेंट्स बघितल्या, ऑपरेशन्स बघितले, समिट पण आपण इथं कव्हरअप केलेले आहे आणि सोबत इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन पण केलेले आहे. एवढे टॉपिक्स आपले झालेले आहे. अजून आता आपल्याला पुढं काय आहे तर मिलिटरी एक्झरसाइज वगैरे हे टॉपिक्स आहे, ते आपण लगेच काय करणार आहोत? डिस्कस करणार आहोत. ओके, 1 सेकंड फॉर दॅट.